आजच्या आई-बापांनी मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याहून महत्वाचं काय नाही केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल गप्पा मारायला माझी एक खूप चांगली मैत्रीण आलेली आहे. प्रत्येक मूल हे युनिक असतं, पण मी हा प्रत्येक पेरेंटला हा प्रश्न विचारते की तुमचं मूल युनिक आहेच, पण तुम्ही किती युनिक आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. एक मोठी बहीण असते, ती लहान मुलाची काळजी घेते, त्याला त्याच्यावर प्रेम करते, त्याला रिस्पेक्ट करते, त्याला चांगल्या नको त्या गोष्टी शिकवते. सो दॅट इज बेसिकली पेरेंटिंग. आत्ताची आई जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा तिला पाणीपुरी खायची असते, तिला पिझ्झा बर्गर खायचा असतो, तिला सगळे बाहेरचेच डोहाळे लागतात, ती घरातलं फार कमी खाते. मग हाऊ कॅन आय एक्सपेक्ट की तिचं जे बाळ येतंय ते घरातलं खाईल. डिजिटल डिटॉक्स कडे तुम्ही कसं बघता? डिजिटल डिटॉक्स हे आधी मुलांना समजवायला लागेल नाही का, आणि त्याच्याही आधी पालकांना समजवायला लागेल. कुठले पेरेंट्स आता रेडी आहेत की मी एक अर्धा तास किंवा 2 तास तरी मोबाईल लांब ठेवतो? नाही ठेवत ना. मग मुलं तेच बघतायत, त्याच्यामुळे डिटॉक्स होणार कुठून? स्क्रीन टाइम खरंच या सगळ्या रूटनी कमी करता येऊ शकेल का? जर पेरेंट्सनी मुलांना क्वालिटी टाइम जर दिला तर ते नक्कीच कमी होऊ शकेल. ट्रेंड आहे का सिंगल पॅरेंटचा? मला विचाराल तर खूप जास्त ट्रेंड आहे आता सिंगल पॅरेंटिंगचा. म्हणजे मी खूपच अनेक जवळून किस्से बघितलेत की हल्ली खूप मुलं अशी आहेत की बाबा त्यांचं लग्न होतं, पटकन डिवोर्स होतो, मुलं लहान असतात. पेरेंट्स ना मुलांना नाही म्हणायला खूप घाबरतात. म्हणजे जर मुलांनी एखादी डिमांड केली तर मी त्याला नाही कसं म्हणू हा पहिला थॉट त्यांच्या मनात असतो. आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिने सुसाईड केलं, किंवा ह्यानी ह्याला गोष्टीला नाही म्हटलं म्हणून कितीतरी खून होतात, मर्डर होतात. ह्याला रिझन काय की मुलांना नाही पचवताच येत नाही, कारण का लहानपणापासून पेरेंट्स त्यांना नाही म्हणतच नाही. आज आपल्या बरोबर जी माझी मैत्रीण आहे तिने असंच एक पुस्तक त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लिहायला सुरुवात केलं. पुस्तक कशावरती आहे तर आजच्या आई-बापांनी तुम्ही आम्ही कसं वागलं पाहिजे, मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याहून महत्वाचं काय नाही केलं पाहिजे, या सगळ्यावरती या पुस्तकामध्ये तिने लिहिलेलं आहे. पुस्तकं जर आपण वाचलं तर पुस्तकाची सुरुवात अगदी प्रेग्नन्सी पासून होते. तिच्या म्हणण्यानुसार एव्हरी प्रेग्नन्सी इज अ डिफरंट प्रेग्नन्सी. ती असं का म्हणते, हे पुस्तक काय आहे, या पुस्तकात काय काय तिने लिहिलेलं आहे, तिला जे काही अनुभव आले ते या पुस्तकामध्ये आहेत, ते कसे अनुभव होते, ओव्हरऑल ॲज अ ऑथर म्हणून ही जर्नी कशी होती, या सगळ्याबद्दल गप्पा मारायला माझी एक खूप चांगली मैत्रीण आलेली आहे, जी आहे तृप्ती. हॅलो, कशी आहे तृप्ती? मस्त. आज मूड कसा आहे आणि मुख्य म्हणजे? आय एम फिलिंग व्हेरी मच रिलॅक्स्ड. फॅन्टॅस्टिक. काय कारण असेल? खूप दिवसांनी मी माझ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे, त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे. एव्हरी चाइल्ड इज युनिक, आर यू, हे आपल्या पुस्तकाचं नाव आहे. हो. का बरं असं म्हणावं असं वाटतंय? मला जर विचाराल तर माझ्या मते खरंच प्रत्येक मूल हे युनिक असतं, पण मी हा प्रत्येक पेरेंटला हा प्रश्न विचारते की तुमचं मूल युनिक आहेच, पण तुम्ही किती युनिक आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मूल हे युनिक असतं म्हणजे काय असतं? म्हणजेच प्रत्येक मुलामध्ये, इवन तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये काही युनिक क्वालिटीज असतात आणि नक्कीच असतात. फक्त हे प्रत्येक आई वडिलांनी ते बघणं, ते ओळखणं खूप गरजेचं आहे. बरं, पण मग चाइल्ड तर युनिक आहे, आईबाप पण युनिक आहेत का? हा प्रत्येकाने स्वतःला विचारणं प्रश्न खूप गरजेचा आहे, आणि म्हणून मी हे प्रत्येकाला विचारते की तुम्ही जेव्हा तुमचं बाळ मोठं करताय, वाढवताय, तेव्हा ते युनिक आहे, पण मग तुम्ही किती युनिक आहात? तुम्ही खरंच स्वतःला मुळात ओळखलंय का? कारण का तुम्हाला एक चांगल्या जीवाला जोपासायचंय, नर्चर करायचंय, त्याच्यामुळे आधी तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने ओळखणं खूप गरजेचं असतं. तरच तुम्ही त्या बाळाचं संगोपन खूप छान करू शकता. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. काय या पुस्तकावरती म्हणजे या टॉपिक वरती आपण लिहिलं पाहिजे असं वाटलं? ऍक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक, मी माझं स्वतःचं डे केअर आहे. सो गेली 15 वर्ष ते डे केअर मी रन करते. तेव्हा मी अनेक लहान बाळं मोठी केली. आपल्याकडे 3 महिन्याच्या बाळापासून बाळ येतात, तेव्हा तो जो प्रवास होता, प्रत्येक मूल बघणं, त्याच्या वेगवेगळ्या क्वालिटीज बघणं, त्याच पद्धतीने वेगवेगळे पेरेंट्स बरोबर डील करणं,
असा एक जो एक्सपिरियन्स माझ्याकडे गाठीशी होता, सो तो मला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वाटला की मी तो कुठेतरी उतरवला पाहिजे, तर त्याचा उपयोग इतरांनाही होईल. जे माझे एक्सपिरियन्स आहेत पेरेंट्सना ते कळतील, त्यांना त्यांची मुलं नर्चर करायला त्याचा नक्कीच उपयोग होईल. म्हणून आहे तेव्हा वेळही होता. सो आय थॉट दॅट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी, आणि म्हणून तेव्हा मी ते सगळं नोट डाऊन केलं. मग हे फक्त त्यावेळेस आपण नोट डाऊन केलं का ते फेअर सगळं त्याच वेळेस झालं सगळं? त्याच वेळेस झालं. तेव्हा माझं एक प्रॉपर शेड्यूल मी मेंटेन केलं होतं. पहिले मी रिसर्च केला अजून की मी अजून काय त्याच्यात ऍड करू शकते, काय करू शकते. सो एक वेळ असायची माझी रिसर्चसाठी. मग मी माझे जे पण पॉइंट्स असतील, माझे एक्सपिरियन्स असतील ते मी नोट डाऊन करायचे आणि नंतर मी ते परत फेअर केलं. बट इन दॅट पिरियड ओनली. म्हणजे असं झालं नाही की आधी पहिला ड्राफ्ट झाला, मग दुसरा ड्राफ्ट झाला, मग तिसरा ड्राफ्ट झाला, नाही असं काहीच झालं नाही? नाही, त्या पिरियड मध्येच मी केलं जे पण केलं ते. बरं, किती दिवस लागले अंदाजे हे सगळं व्हायला? मला पूर्ण नोट डाऊन करायला ऑलमोस्ट 6 months गेले. जे पण माझे एक्सपिरियन्स आहेत, गोष्टी आहेत, तो फर्स्ट ड्राफ्ट रेडी करायला मला 6 महिने गेले. त्याच्यानंतर मी ते पब्लिश केलं. आणि फर्स्ट ड्राफ्ट हा फायनल ड्राफ्टच होता? हो. मग जेव्हा हे पुस्तक आपण लिहित होतो तेव्हा ऍज अ ऑथर म्हणून तुमचा माइंडसेट कसा होता? आय वॉज व्हेरी मच ऑप्टिमिस्टिक. ऍक्च्युली माझं असं होतं की जेवढं माझ्याकडे आहे ते सगळं मला उतरवायचंय. सो जे एक्सपिरियन्स आहेत ते मला चांगल्या पद्धतीने लोकांना कसे कळतील इन अ व्हेरी सिम्पल वे, या माइंडसेटमध्ये मी तेव्हा होती. मला कुठेही कॉम्प्लिकेटेड लँग्वेज नको होती किंवा मला ते कुठेही त्यांना क्रिटिकल नाही वाटलं पाहिजे. जशी मी एक ऑर्डिनरी आई आहे तसंच समोरची व्यक्ती पण आहे, ती युनिक आहे, तर तिला माझे एक्सपिरियन्स सिम्पल वे मी कळायला पाहिजेत, या पद्धतीने मी तो माइंडसेट ठेवून तेव्हा ते सगळं नोट डाऊन केलेलं, हे ड्राफ्ट रेडी केला होता. या पुस्तकात काय काय वाचायला मिळेल आपल्याला? ह्या पुस्तकात बेसिकली पहिले तर मी पेरेंटिंग बद्दल काही गोष्टी सांगितल्यात की पेरेंटिंग म्हणजे नक्की काय. जसं त्याच्यात मी उदाहरण पण दिलंय देवकीचं. ओके, सो त्या तिथून सुरुवात केलेली मी आहे. नंतर प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे तेव्हा तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास होतात बेसिक जे आहेत ते. नंतर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाची कशी काळजी घेतली पाहिजे, ते जन्माला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतात फिजिकली, मेंटल, हे सुद्धा मी त्याच्यात दिलंय. आणि जवळजवळ आय थिंक सो बाळाचा एक साधारण 1ली 2रीत जाण्यापर्यंत जो प्रवास असतो तिथपर्यंत मी या बुकमध्ये मेन्शन केल्या गोष्टी. कारण का प्री स्कूल ही अशी स्टेज असते की जिथे मूल घाबरतं, ते इन्सिक्युअर्ड असतं, ते आधी आपल्या आईच्या पदरात असतं आणि मग अचानक स्कूलमध्ये जातो. सो फॉर हिम इट इज अगेन अ न्यू वर्ल्ड. सो तेव्हा त्याचा प्रवास काय असतो, त्याचा माइंडसेट काय असतो, सो इथपर्यंत मी त्याच्यात मेन्शन केलं. पण हा जो पॅरेंटिंग हा जो प्रकार आहे, हा पॅरेंटिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? पॅरेंटिंग ऍक्च्युली हा एक असा प्रकार आहे ना, जो तुम्ही, मी, लहान मूल, हे प्रत्येक जण हे पॅरेंटिंग करत असतं. आपल्याकडे खूप एक समज आहे की पॅरेंटिंग म्हणजे आई बाबा झाले किंवा ते प्रेग्नेंट असतील तेव्हा ती जर्नी स्टार्ट होते, पण ऍक्च्युली तसं नाहीये. पेरेंटिंग हे आपण लहान असताना सुद्धा दुसऱ्या लहान बाळाचं कर्ज असतो. एक मोठी बहीण असते, ती लहान मुलाची काळजी घेते, त्याला त्याच्यावर प्रेम करते, त्याला रिस्पेक्ट करते, त्याला चांगल्या नको त्या गोष्टी शिकवते. सो दॅट इज बेसिकली पेरेंटिंग. सो मला असं वाटतं की हे प्रत्येक जण करत असतं आपापल्या परीने. फक्त आपण त्याला डेफिनेशन देतो की लग्नानंतर बाळ होतंय तेव्हा तू पेरेंटिंग जर्नी चालू होते, पण इट इज नॉट दॅट. समजा एका कपलला कळलं की आपल्याला बाळ होणार आहे, तर ती जी जर्नी आहे ती त्या दिवसापासून सुरुवात होते? नाही सर, ऍक्च्युली जर्नी आधीपासूनच सुरुवात असते. कारण का त्यांना कळतं, पण त्यांनी ते विचार आधीच केलेला असतो ना की आम्हाला तर आई बाबा व्हायचंय. सो ती जर्नी खूप आधी स्टार्ट झालेली असते. इव्हन इनफॅक्ट मी म्हणणार तेव्हा पण नाही, जेव्हा मुलाचं लग्न होतं, जेव्हा 2 जीव एकत्र येतात तेव्हाच त्यांच्या पुढे हे असतंच ना की पुढे जाऊन आपल्याला आई बाबा व्हायचंय. किंवा अगदी त्याच्या आधी पण जर तुम्ही जाल तर घरात बोलणी चालली असतात की बाबा लग्न होणार, उद्या तुला मूल होणार, मग तू कसं वागलं पाहिजे. सो ही जर्नी खूप आधी स्टार्ट झालेली असते मेंटली. पण मग पॅरेंटिंग या विषयावरती बोलताना आपल्या आई वडिलांनी जे पॅरेंटिंग केलं आणि आत्ताचं जे पॅरेंटिंग आहे याच्यात काय बेसिक डिफरन्स ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून यू फाइंड? बेसिक डिफरन्स तुम्ही म्हणाल तर मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपण खूप महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोललो की तो एक्सेप्टन्स. आधीचं जे पेरेंटिंग होतं, आधीचे जे पेरेंट्स होते, जर तुम्ही अगदीच 5-6 वर्षापूर्वीचा काळ सुद्धा जरी बघितलात तर तेव्हा पण पेरेंट्स अवेअर होते, ते गोष्टी कबूल करायचे, ऍक्सेप्टन्स होतं त्यांच्याकडे.
काही गोष्टींबद्दल. पण आत्ताचं जी जनरेशन तुम्ही बघाल तर हे आत्ताची जी पिढी आहे ना, दे आर नॉट इन दॅट एक्सेप्टिंग मोड. ते कुठलीच गोष्ट एक्सेप्ट नाही करत. आणि अगदी पेरेंटिंग मध्ये बघाल तर नाहीच नाही. दे आर ऑलवेज ऑन दॅट मोड की नाही हे ह्याच्यामुळे आहे, हे ह्याच्यामुळे आहे. पण ते जबाबदारी स्वीकारत नाही. ते आई बाबा म्हणून जबाबदारी स्वीकारतायत, पण ज्या काही चुका होत आहेत त्याची ते जबाबदारी स्वीकारत नाही. सो हा बेसिक डिफरन्स आहे. आधीचे पेरेंट्स होते की ऑफकोर्स ते म्हणायचे की माझं मूल आहे, माझी जबाबदारी आहे. आत्ताचे पेरेंट्स असं नाही म्हणत की हो ते माझं मूल आहे, पण आहेत ना बाकीच्या गोष्टी त्याला बिघडवायला, सो ती सर्व माझी जबाबदारी नाही. हा बेसिक डिफरन्स तुम्हाला आता बघायला मिळेल. कोणाची जबाबदारी आहे मग ती? ऍक्च्युली ही जबाबदारी जर आत्ताच्या पालकांच्या म्हणण्यातून बघाल तर ती सोसायटीची जबाबदारी आहे. आता सोशल मीडिया आहे, सो ते पटकन ह्या गोष्टींना ब्लेम करतात. पण तसं नसतं. जर तुम्ही थोडा विचार केला आपण तर आपण असं म्हणू की नेचर आणि नर्चर ह्या दोन गोष्टी असतात. सो नेचर जितकं रिस्पॉन्सिबल आहे तितकंच नर्चरिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो तुम्ही घरात काय बोलता, तुम्ही मुलांवर काय संस्कार करता, त्याचबरोबर मूल बाहेर कुठे जात आहे, ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. सो बोथ आर तुम्ही काय म्हणाल बोथ तितकेच जबाबदार आहेत या गोष्टींना. तर आता ऍक्च्युली कसं झालं, पहिले दोघांपैकी एक कोणतरी घरात असायचं. आता काळाची गरज अशी झाली की दोघंही जॉबला जातात. सो दोघांकडेही वेळ नाहीये. म्हणजे तो त्यांचाही दोष नाही, पण ती काळाची गरज आहे. त्यामुळे दोघंही बाहेर जातात. त्याच्यामुळे मूल हे बाहेर असतं किंवा घरी असतं. सो त्यांच्याकडे तितका वेळ नाहीये मुलांकडे लक्ष द्यायला. मग जो काही फावला वेळ मिळतो इन दॅट स्पेस त्यांना मुलांना हॅप्पी ठेवायचंय. का तर मी दिवसभर घरात नव्हते, मी लक्ष देऊ शकले नाही. तो एक कुठेतरी गिल्ट आहे आईच्या मनात, वडिलांच्या मनात. आणि मग ते त्या पिरियडमध्ये ओके सगळं हॅपी हॅपी पाहिजे, पण त्या हॅपीमध्ये ते काय चुकीचं गोष्टी करतायत किंवा ते कशावरती त्यांना म्हणजे जस्ट सोडून देतात की नाही ठीक आहे ना बाबा, आता मी एवढा वेळ नव्हतो तर आता मी का ओरडू. सो हा गोष्टींमुळे काय होतंय, कुठेतरी ही घडी विस्कळत चालली आहे. सो ह्याच्यात त्यांचाही दोष मी असं म्हणणार नाही, कारण का परिस्थिती तशी आहे. पण तरी त्यांना ते बॅलन्स करता आलं पाहिजे, जे नाही होत आहे. मग पालकांचाच दोष आहे ना ह्याच्यामध्ये? परिस्थिती पण तशी आहे आणि पालकांचाही दोष आहे. पण होतंय काय की पालक तो दोष आहे असं एक्सेप्ट नाही करत. पालक असं नाही म्हणत की ओके ठीक आहे हे माझं कुठेतरी चुकतंय, सो मी हे एक्सेप्ट करून ह्या गोष्टी चेंज करायला पाहिजेत, हे त्यांनी केलं पाहिजे. हे त्यांच्याकडनं होत नाही. हे मला एखाद्या, तुम्ही ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून जेव्हा काम करता तेव्हा मला हे एखादं उदाहरणातनं सांगा ना. म्हणजे आई बाप एक्सेप्ट करत नाहीत की माझी चूक आहे, हे मला एखाद्या उदाहरणातनं सांगा ना. ओके. बरीच मुलं जर तुम्ही बघायला गेलं तर हल्ली ना भाज्या वगैरे खात नाहीत. ओके, आता आमचं डेकेअर आहे तर आमच्या डेकेअरमध्ये आम्ही पराठे बनवतो, वेगवेगळ्या भाज्या आम्ही बनवतो आणि डेकेअरमध्ये माझी मुलं सगळं खातात. ओके, सो आता इथे त्यांना माहितीये आई बाबा नाही आहेत, सो इथे आपल्याला खायचंच, एक शिस्त आहे. पण हीच मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा पेरेंट्स त्यांना काय आवडीचं वाटतंय ते देतात. त्यांच्याकडे तीही शिस्त असली पाहिजे की मी जे खातोय तेच माझ्या मुलांना द्यायचंय, पण तिथे ते केलं जात नाही. मग तिथे गडबड होते सर. म्हणजेच काय की जर इथे शिस्त आहे तर इथेही शिस्त असली पाहिजे, पण ती शिस्त नाही होत. त्यांना असं वाटतं जाऊ देत ना, दिवसभर नव्हता सो आता मी त्याला जॅम हवाय ना, जॅम चपाती देते. कुठेतरी आईचा आळस असतो, कुठेतरी तिला वेळ नसतो, कुठेतरी तीही दमलेली असते आणि मग तिथे या गोष्टी होतात. ठीक आहे, लक्षात आलं माझ्या. पण ऍक्सेप्टन्स नाही म्हणजे काय? ऍक्सेप्टन्स नाही म्हणजे ते हे म्हणायला तयार होत नाहीत की ओके ठीक आहे बाबा, की मी हे करून घातलं पाहिजे त्याला, मी कुठेतरी कमी पडते. हा ऍक्सेप्टन्स नसतो. ते ब्लेम करतात मुलांवर की अरे माझं मूल खात नाहीये. पण ऍज अ पेरेंट तुम्ही काही एफर्ट्स घेतलेत का ते मूल खाण्यासाठी? जर तुमच्याकडे 2 तास आहेत तर ते मूल जर भाजी खात नाहीये, इथे खातंय पण तुमच्याकडे खात नाही, मग हॅव यू टेकन एनी एक्स्ट्रा एफर्ट्स की त्यांनी ते खाल्लं पाहिजे? तुम्ही देताय, खात नाही, अँड यू आर गिव्हिंग द चाइल्ड द सेकंड ऑप्शन. त्यांच्याकडे ऑप्शन रेडी आहे सर, आणि मुलांना हे माहिती असतं की माझी मम्मा मला ऑप्शन देणार आहे. सो तिथे तो जो एक्सेप्टन्स आहे ना तो येत नाही. त्यांना असं की ठीक आहे नाही खाते ना, नाही खाते, पण ते मी कळकळीने आई म्हणून एक्सेप्ट करून मी एफर्ट्स घेणं होत नाही. एफर्ट्स का घेतले जात नाहीत? कारण का मी ते एक्सेप्टच करत नाही ना. ठीक आहे ना, नाही खाते, दॅट इज ओके, दॅट इज नॉट माय फॉल्ट. त्याला ते आवडतच नाहीये बेसिकली. मग कुठेतरी येतं की मला पण आवडायचं नाही, मी तरी कुठे खाते, तेच ते त्याला आलंय.
अशा अनेक गोष्टी होतात. पण माझ्या आईने हे सगळं केलं नाही. तुमची आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली, माझी आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली, आत्ताच्या मुलांची आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. माझी आई कुठल्या ह्याच्यात होती, तिचा वेगळा काळ होता. तुमच्या आईचा काळ वेगळा होता. आत्ताच्या आईचा काळ वेगळा आलाय. आत्ताची आई जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा तिला पाणीपुरी खायची असते, तिला पिझ्झा बर्गर खायचा असतो, तिला सगळे बाहेरचेच डोहाळे लागतात. ती घरातलं फार कमी खाते. मग हाऊ कॅन आय एक्सपेक्ट की तिचं जे बाळ येतंय ते घरातलं खाईल? ऑफकोर्स त्यालाही तेच खायचंय ना. अँड देन वी ब्लेम की अरे ह्याला चांगल्या भाज्या वगैरे खायला आवडतच नाही, ह्याला तेच आवडतं. पण हु इज रिस्पॉन्सिबल? अगं मी प्रेग्नेंट असताना तेच खाल्लं, मग त्या बाळाला कसं आवडेल? हा भाग विसरला जातो. ह्या भागाचा विचार नाही केला जात. इथे कुठेतरी चुकतं. पण हे सगळं सोशल मीडियावरती तर आपण हेच बघतोय की आज मला पाणीपुरीचे डोहाळे लागलेत, आज मला पिझ्झाचे डोहाळे लागलेत. हो बघतो ना, बरोबर आहे. मग सोशल मीडिया जबाबदार आहे या सगळ्यासाठी? आहे ना सर. कारण का आईच्या हातात सतत फोन असतो, त्याच्यामुळे आईला माहिती असतं कुठे कुठे कुठले कुठले आउटलेट्स निघालेत, कुठे कुठे नवीन काय काय निघतंय, आणि मग ते ती एक्सप्लोअर करायला जाते. ही तिची टेस्ट असते, तिचे टेस्ट बर्ड्स असतात. पण ते जातं कोणाच्या डोक्यावर खापर की त्या मुलाला ते डोहाळे लागतात. पण तसं नाहीये. तुला ते खायचंय, ठीक आहे, त्या पद्धतीने होतही असेल सायंटिफिकली, पण ऑफकोर्स ते तुला खायचंय. आणि सोशल मीडिया ह्याला जबाबदार आहेच आहे. कारण का कंटिन्यू हातात आईच्या मोबाईल आहे. अशी कुठली आई आपण बघितली आहे का की प्रेग्नन्सीमध्ये तिने 9 महिने मोबाईल नाही वापरलाय? अशी एकतरी व्यक्ती दाखवावी आपण की अशा आहेत का कोणी? नाही. ऍक्च्युअली काळाची गरज आहे, मी असं म्हणत नाही, पण आहे ना मोबाईल हातात, त्याच्यामुळे खूप आपल्याला इझी झाल्यात गोष्टी. आणि मग हेच जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ह्याच गोष्टी होतात. ठीक आहे. ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून डिजिटल डिटॉक्स कडे तुम्ही कसं बघता? डिजिटल डिटॉक्स कोणी केला पाहिजे? पण हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. कोण करणार? तुम्ही, मी? माझं कामच नाहीये तसं की मी डिजिटल डिटॉक्स करू शकीन, पण इफ गिव्हन अ चान्स मला 100% आवडेल ट्राय करायला. मुळात डिजिटल डिटॉक्स हे आधी मुलांना समजवायला लागेल नाही का, आणि त्याच्याही आधी पालकांना समजवायला लागेल. कुठले पेरेंट्स आता रेडी आहेत की मी एक अर्धा तास किंवा 2 तास तरी मोबाईल लांब ठेवतो? नाही ठेवत ना. मग मुलं तेच बघतायत, त्याच्यामुळे डिटॉक्स होणार कुठून? पालकांनी आधी ते केलं पाहिजे. आपण घरात जे वळण लावू त्या पद्धतीनेच होणार आहे. जर मी एक घराला शिस्त लावलीये की मला घरात जेवायचंय खाली बसून, ही माझी शिस्त आहे, तसंच जर मी शिस्त लावली की मोबाईल मी 2 तास घेणार नाहीये, तर ऑफकोर्स माझं मुलाला सांगायची गरज नाहीये, तो ते बघणारच आहे की हे 2 तास मी टाइम आहे, इथे मोबाईल घ्यायचा नाहीये. ऑटोमॅटिकली डिटॉक्स होईल ना सर. पण त्याच्यात आधी पालकांनी ते करायला हवं. तर आणि मुलांच्या बाबतीत काय होतं माहिती सर की आपण फक्त ऍडवाइस करतो मुलांना, आणि मुलं म्हणतात की आम्हाला उपदेश नकोय, तुम्ही करणार आहात का ते? आणि आताची मुलं तर स्ट्रेट वे बोलतात, तू करणार असेल तर मी पण करतो, तू ठेवते का फोन बाजूला? मी पण ठेवतो 2 तास. आर वी रेडी? इफ वी आर रेडी देन दे विल बी रेडी. माझ्या बरोबर घडलेला किस्सा सांगतो मी. एकेकाळी मी मॅरेथॉन्स रन करायचो वेन आय वॉज अ स्टुडंट. ओके. माझी मुलगी जेव्हा थोडं तिला कळायला लागलं तेव्हा काही मॅरेथॉन्स मी तिच्या बरोबर धावलो. ओके. आणि आज ती एकटी मॅरेथॉन धावते. बरोबर. सो कुठेतरी हे पॅरेंटिंग एक्सपेक्टेड आहे का? येस. तुम्ही सांगू नका, तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली ते करा. हे पॅरेंटिंग अपेक्षित आहे की तुम्ही मुलांना, म्हणून मी मगाशी आपण बोलत होतो तेव्हा मी सांगितलं की पुस्तक वाच रे, हे पुस्तक वाच रे. नाही, तुम्ही त्याच्यासमोर शेल्फमधनं पुस्तक काढा, तुम्ही वाचा. ऑटोमॅटिकली आफ्टर 8 to 10 days 15 days ते बाळ सुद्धा तुमच्या बरोबर वाचायला लागेल, आणि नक्कीच लागेल. तुम्हाला सांगायची गरजच नाही. आणि मग ते तुम्हाला एक हॅबिट होणार की तुम्हीही वाचताय, तुमचं बाळही वाचतंय. पण ते आधी तुम्ही करायला हवं. बिकॉज इट इज अ मंकी बिझनेस. तुम्ही जे करणार तेच ते करणार आहेत. मंकी बिझनेस म्हणजे काय? माकडं कशी असतात? आपल्याला माकडाची गोष्ट माहिती आहे ना. त्यांनी टोपी काढून टाकली, तसं त्यांनी पण टाकली. तसं तुम्ही पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचतील. तुम्ही जे करणार तेच ते कॉपी करणार. म्हणजे मी चांगल्या गोष्टी केल्या तर माझं बाळ चांगल्या गोष्टी करणार, जर मी वाईट गोष्टी केल्या तर माझं बाळ वाईट गोष्टी करणार. ऑफकोर्स. यू आर अ मदर टू 3. येस. अँड यू अर्लियर सेड की प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. हो. तर त्या ज्या तुमच्या 3 प्रेग्नन्सीज होत्या
त्याचा उल्लेख कुठेतरी या पुस्तकामध्ये आहे? हो, आहे. मग मला जरा पुस्तकाच्या अनुषंगाने सांगा की त्या 3 वेगवेगळ्या प्रेग्नन्सीज तुम्ही पुस्तकात कशा मांडलेल्या आहात? मी त्याच्यात माझा एक एक्सपिरियन्स म्हणजे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला काय फिजिकली त्रास झाला. म्हणजे तेव्हा अशी परिस्थिती होती की मला पाणीही प्यायलं तरी उलटी व्हायची. सो पहिले 6 मंथ्स मला खूप त्रास झाला. आफ्टर 6 मंथ्स मी वेट गेन केलं आणि देन इट वॉज ओके. ड्युरिंग माय सेकंड प्रेग्नन्सी मला काहीच त्रास झाला नाही. माझं बाळ पण शांत. म्हणजे मी असं होतं की मी खाल्लं की ती मुवमेंट करायची, तोपर्यंत ती शांत. म्हणजे भूक लागलेलंही कळायचं नाही. आणि मला ते अनुभवायला यायचं की आता जेव्हा मी खाल्लंय तेव्हा हिच्या मुवमेंट्स चालू होतात बाळाच्या. सो माय सेकंड प्रेग्नन्सी वॉज ओके. तेव्हा तर मी, यू वोंट बिलीव्ह, की 9 महिने म्हणजे 24 तारखेला माझी मुलगी झाली, 21 तारखेपर्यंत आय वॉज वर्किंग. मी कल्याण डोंबिवली अपडाऊन करायचे ट्रेननी, अगदी जिने वगैरे चढायचे व्यवस्थित. 21st मी सांगितलं की आता मी 3 दिवस नाही येणार, कारण का 24th सिझेरियनची डेट आहे. सो इतकी व्यवस्थित होतं. 3rd मात्र मला भयंकर त्रास झाला, बिकॉज माय 3rd बेबी इज अन IVF बेबी. सो तिथे मग ती ट्रीटमेंटच खूप विचित्र आहे की मला एव्हरी दिवस म्हणजे प्रत्येक दिवस आड मला इंजेक्शन घ्याव्या लागायच्या. सो तो खूपच ते टीडियस होतं. सो ती प्रेग्नन्सी माझी खूप म्हणजे मला जड गेली. पण ऑफकोर्स मला काही त्रास असं म्हणता येणार नाही, पण तो जो इंजेक्शनचा त्रास होता तो भयंकर होता. त्याच्यामुळे थकवा यायचा, कारण का सगळे हार्मोन लेवल्स वर खाली व्हायचे. सो ती माझी जर्नी खूप वेगळी होती. सो अशा या 3ही जर्नी माझ्या वेगळ्या आहेत. म्हणून मला नेहमी वाटतं की प्रत्येक स्त्रीला तिची प्रेग्नन्सी ही वेगळी असते. म्हणजे प्रत्येक स्त्रीची प्रेग्नन्सी वेगळी असते. तिचा जो प्रवास आहे तो वेगळा आहे. आणि तो ती जेव्हा अनुभवते तेव्हा कळतं. कारण का बघा ना, पूर्वीच्या बायका पण म्हणायच्या की उलटी होते, खूप त्रास होतोय, म्हणजे बाबा हिला मुलगा होणार. काही अशा म्हणायच्या की हा हिला त्रास होत नाहीये म्हणजे हिला मुलगी होणार. सो प्रत्येक स्त्रीची आपापली हेल्थ वाईज तिचे जो काही त्रास होतो त्याचं व्हेरिएशन्स ते वेगळे असतात. म्हणजे कुठेतरी नुसतं हे पुस्तक वाचून चालणार नाहीये. त्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. प्रश्नच नाही सर, प्रश्नच नाही. आपण जे वाचतो ते आपण इम्प्लिमेंट केलंच पाहिजे, तर उपयोग त्याचा वाचून. मग असे किती आईबाप तुम्हाला भेटलेत जे म्हणतात की हे आम्ही वाचलं आणि ह्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केल्या? असं कितीतरीचा माझ्याकडे आकडा नक्कीच नाहीये, पण ऑफकोर्स ज्यांनी वाचलं त्यांना नक्कीच त्या गोष्टी आवडल्या. त्याच्यामुळे ते म्हणाले की हे जर आम्ही इम्प्लिमेंट केलं, जे तुम्ही जे सांगताय ते चूक नाहीच आहे, पण आमच्याकडनंच होतंय की आम्ही या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही आहोत, की आम्हाला माहिती असून कळल्यात पण तरी आमच्याकडनं ते इम्प्लिमेंट होत नाही, पण इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं नक्कीच आहे. आणि एक अख्खा चॅप्टर मुलांनी काय खाल्लं पाहिजे याच्यावरती मी वाचला. काय काय खाल्लं पाहिजे एखाद्या ग्रोईंग मुलाने किंवा मुलीने? ग्रोईंग मुलांनी किंवा मुलींनी तुम्ही जर म्हणालात तर सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आपल्याला. आपण विटॅमिन्स, मिनरल्स या ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेतच, पण जेव्हा प्रेग्नन्सीचा जो पिरियड असतो, तुम्ही तो विचारताय की त्याच्यानंतरचा म्हणताय, कुठला नक्की? चला आपण दोन्हीसाठी कन्सिडर करूया. आधी मला प्रेग्नन्सीच्या पिरियड मध्ये सांगा आणि जेव्हा मग बाळ मोठं होत असतं तेव्हा सांगा मला. न्यूट्रिशन हे खूप गरजेचं आहे प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक आईला. पहिले 3 महिने जेव्हा असतात तेव्हा आईला ऍक्च्युली जात नाही जेवण. मग आपण तेव्हा असं सजेस्ट करतो की जे ऍसिडिक आहे ते तिने नाही खाल्लं पाहिजे, कारण का तेव्हा मुलांचं जी सुरुवातीची ग्रोथ असते ती होत असते फिटसची. सो तेव्हा ऍसिडिक किंवा ज्याने ऍसिडिटी होईल अशा गोष्टी नाही खाऊ. म्हणजे काय? आंबट गोष्टी असतील किंवा तेलकट स्पायसी गोष्टी असतील त्या नाही खायच्या, कारण का त्या खाल्ल्या की नक्कीच तिला ऍसिडिटी होणार. ऑलरेडी तिला जेवण जात नसतं, तेव्हा पहिले 3 महिने तिने नक्कीच हलकं फुलकं जेवण जेवावं. 3 महिन्याच्या नंतर तो जो प्रवास होतो तेव्हा त्या बॉडीची जी डेव्हलपमेंट असते, नर्वस सिस्टमची डेव्हलपमेंट असते, सो तेव्हा तिने चांगले म्हणजे अगदी B12 वगैरे ह्या गोष्टी असतात. म्हणजे अगदी नारळ पाणी तर सुरुवातीच्या पिरियड पासून शेवटपर्यंत प्यावं, कारण का त्यांनी बाळाची स्किन खूप छान होते असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पालेभाज्या म्हणा, फायबरस फूड खूप खाल्लं पाहिजे, कारण का बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये बायकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप होतो. त्याच्यामुळे सजेस्ट केलं जातं की तुम्ही फायबरस फूड खा. आता फायबरस मध्ये बरंच येतात, तर सुरण आहे, अगदी भेंडी पण आहेत, की ह्या गोष्टींनी त्यांना तो त्रास होत नाही. सो अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी स्त्रियांनी खाल्ल्या पाहिजेत आणि ऑफकोर्स डॉक्टर त्यांना ह्या गोष्टींबद्दल गाईड करतातच. सो ह्या 9 महिन्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. आणि जेव्हा बाळ येतं तेव्हा मग घरात जी मोठी माणसं असतात ते तर भरभरून खाऊ घालतात आईला, कारण का तेच परत बाळाला मिळणार आहे.
परत तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की डाळीचं पीठ आहे म्हणा, त्या गोष्टी नाही खायच्यात, कारण का मग बाळाला शी होते. सो बाळ फिडिंग वरती असतं, तर तेव्हा परत ह्या काही गोष्टी आहेत की नाही खायच्यात. पण ऑफकोर्स की अशाही काही गोष्टी मुद्दामून उष्ण गोष्टी दिल्या जातात खायला. पण परत तेच की बरीच मुलं ही नाजूकही असतात, त्यामुळे तीही काळजी घ्यावी लागते की त्यांना कुठेतरी उष्णतेचा त्रास होत नाहीये ना, खूप हिटी खाऊन आईलाही काही वेगळा त्रास होत नाहीये ना, कारण का आफ्टर डिलिव्हरी सुद्धा फिजिकली ती बाई वीक झालेली असते, त्यामुळे तेही पथ्य पाणी बरंच सांभाळावं लागतं. सो दोघांनाही न्यूट्रिशियस पण, बट ॲट द सेम टाइम तिच्या बॉडीला, तिच्या म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला काय जमतंय आणि काय नाही हे एक्सपिरियन्स किंवा एक्सपेरिमेंट करूनच कळतं. पण ऑफकोर्स तेव्हा मोठ्या माणसांचा रोल खूप महत्वाचा असतो की त्या सजेस्ट करतात काय खावं आणि काय नाही. जर मी तुम्हाला 5 गोष्टी अशा विचारल्या की एखाद्या प्रेग्नंट बाईनी खायलाच पाहिजेत, तर काय सजेस्ट कराल तुम्ही? नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स नक्कीच खाल्ले पाहिजेत, कारण का त्याच्याने तिचं वजनही वाढतं आणि त्या बाळालाही पौष्टिक आहे. पालक खायला पाहिजे, कारण का आपण म्हणतो पालेभाज्या या चांगल्या आहेत. त्याच्यानंतर तूप, पण खूप जास्तही तूप नाही, पण ऑफकोर्स तुपानी चांगली बाळाचं वजन वाढतं, आईचं होतं. जसं मी नारळाचं पाणी म्हटलं, नारळाचं पाणी फॉस्फरस वगैरे मॅग्नेशियम वगैरे आहे, सो तेही घेतलं पाहिजे. आणि 5वं मी असं सजेस्ट करेन की दूध, कॅल्शियम आहे, सो दूधही प्यायला हवं नित्य नेमाने. आणि आता आपण वाढणाऱ्या मुलांबद्दल बोलूया. वाढणारी मुलं म्हणजे एक तर जे जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा तर जसं मगाशी मी म्हटलं की काही पथ्य पाणी आपण पाळतो, पण जेव्हा ते बाळ वरचं खायला सुरुवात करतं तेव्हा आपण बेसिकली स्टार्ट करतो मुगाची डाळ, तांदळाचं पाणी. हे खूप महत्वाचं आहे, कारण का हे पौष्टिकही आहे आणि आपल्याला आईच्या दुधा व्यतिरिक्त काही गोष्टी स्टार्ट करायच्या असतात, तो सुरुवात तिथून केली जाते. त्याच्यानंतर फ्रूट ज्यूस असतात जे आपण घरीच छान वाफवून त्याची प्युरी तयार करतो. सो बेसिकली ऍपल पासून सुरुवात होते, पण काही मुलांना ऍपल खाऊन कॉन्स्टिपेशनही होतं, त्याच्यामुळे तीही काळजी घेतली जाते. मग डाळिंब आहे, डाळिंब आपण चांगला त्याचा ज्यूस करून देतो, अगदी 1-1 चमचा. पण ह्या गोष्टी सुरुवातीपासून कसं होतं, जेव्हा तुम्ही व्हरायटीज मुलांना देता तेव्हा आपल्याला कळतं की त्यांना काय सूट होतंय आणि काय नाही. अगेन इट इज अन एक्सपेरिमेंट. सो आपल्याला याचा अंदाज घेऊनच त्या गोष्टी वाढवायला लागतात. आणि मग तर काय, मुलं आपलं वरण भात, मुगाच्या डाळीची खिचडी हे सगळं खातातच. म्हणजे आमच्या डे केअरमध्ये जी मुलं 7-8 महिन्याची असतात ते सगळं आम्ही त्यांना आपल्याकडे जे पण आपण बनतो वरण भात खिचडी हे सगळं व्यवस्थित जर मऊ करून तुम्ही दिलं तर हे छानपैकी खातात. मग त्याच्यात तुम्ही ऍडिशनल गाजर टाका, बीट टाका, पण कमी प्रमाणात, सो दॅट तेही त्यांच्या पोटात जातं. फ्लावर टाका, पण परत फ्लावरनी गॅस होतो, सो तोही आपल्याला बघावं लागतं की कितपत आपल्या बाळाला ते सूट करतंय नाही. म्हणून अगेन आय विल कम टू दॅट पॉइंट की एव्हरी चाइल्ड इज युनिक. प्रत्येक चाइल्डचं डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याची बॉडी, त्याची मेंटल हेल्थ हे प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाच्या घरातल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ना सर अंदाज घेऊन आपल्याला करावं लागतं. पण ह्या गोष्टी ऑफकोर्स आपण स्टेप बाय स्टेप करतो. आणि महत्वाचं जसं मगाशी म्हणाले तसं त्यांनी ग्रोईंग जी मुलं आहेत त्यांनी ऑफकोर्स दूध पिणं खूप गरजेचं आहे. कॅल्शियम आहे, सो बोन हेल्थ ह्याच्यासाठी दूध पाहिजेच पाहिजे. ड्रायफ्रुट्स व्यवस्थित प्रमाणात खाल्ले पाहिजेत. काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की बदामच्या बदाम मुलांना दिले जातात, पण दॅट इज नॉट गुड. तुम्ही 2 बदाम रात्री भिजत घाला, साल काढून दुसऱ्या दिवशी द्या, अंजीर भिजत घालून ते द्या. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट तुम्ही सिस्टमॅटिकली द्या डॉक्टरांना विचारून, तर त्याचा उपयोग होईल. पण देर इज अ सिस्टम. तुम्ही असंच म्हणाल की मी आत्ता बसलो आणि एक मूठभर बदाम खाल्ले, नो, दॅट इज नॉट डन. ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून काम करताना पॅरेंट्सची एक खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या कानावर येत असेल ते म्हणजे स्क्रीन टाइम. बरोबर. तो स्क्रीन टाइम खरंच या सगळ्या रूटनी कमी करता येऊ शकेल का? नक्कीच कमी करता येऊ शकेल. जर पेरेंट्सनी मुलांना क्वालिटी टाइम जर दिला तर ते नक्कीच कमी होऊ शकेल. आता बघा, आपण दोघं बोलतोय, ओके, लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण बोलतोय आणि तुम्ही बोलता बोलता थांबलायत, तुम्हाला कंटाळा आलाय, सो मी काय करणार, माझं कोणी ओळखीचं नाहीये, सो मी नक्कीच माझा हात माझ्या मोबाईलकडे जाईल, बरोबर आहे. सो हा जो गॅप मिळतो ना, हाच गॅप आपल्या मुलांना सुद्धा मिळतो. आई वडील बिझी असतात, घरी आल्यावर आईला स्वयंपाक करायचा असतो, घरातली कामं करायची असतात, सो ती तेव्हा त्या बाळाला वेळ कसा देईल? मग तेव्हा जाते गाडी टीव्हीकडे, नाहीतर आता मोबाईलकडे.
आणि आईला हवं असं की बाबा तू शांत बस, मला स्वयंपाक करू दे. तिचाही दोष नाही, तिला आल्यावर सगळं करायचंय. पण मग हेच एक अर्धा तास आपण लिमिट दिला की नाही अर्धा तास बघ, नंतर मात्र तू ये माझ्याबरोबर गप्पा मार. किंवा तुम्ही जर त्याला ऑटोमॅटिकली सवय लावली की घरी आल्यावर आपण मस्त घर आवरायचंय, तू मला मदत कर, किचनमध्ये ये, तर ह्या गोष्टी नक्कीच कमी होऊ शकतील. प्रॉब्लेम होतो की आपण तो क्वालिटी टाइम देत नाही, आपण त्यांना ती स्पेस देतो मोकळी. मूल किती वेळ एकटं खेळेल ना, आणि मग त्यांना ती सवय लागते. त्यांच्याकडे इझिली अवेलेबल आहेत हे गॅडजेट्स, त्याच्यामुळे ते घेणारच. आणि त्यांना माहिती आहे त्याच्यावर सगळं दिसतंय, टॉम अँड जेरी दिसतंय, रील्सही दिसतायत, शॉर्ट्सही दिसतायत, त्यांच्यासाठी ते एंटरटेनमेंट आहे. पण हाच स्क्रीन टाइम माझ्या वेळेस पण होताच की. मी टीव्ही बघायचो, आताची मुलं इंस्टाग्राम रील बघतायत. हो ना, कारण का त्यांना इझिली अवेलेबल आहे. पूर्वी आपण टीव्ही बघायचो तेव्हा टीव्हीचं एक व्यवस्थित शोकेस असायचं, कपाट असायचं, इफ आय एम नॉट रॉंग. त्याचा दरवाजा बंद असायचा आणि तो तेव्हाच मिळायचा. आई जर परमिशन दिली तरच आई तो डोर ओपन करायची. आता असं आहे का? आता आपले स्मार्ट टीव्ही आहेत, रिमोट मुलांच्याच हातात आहे, आणि त्यातून जर तुम्ही मोबाईल बघाल तर मोबाईलही मुलांच्या हातात आहेत. बरं, आताची मुलं एवढी स्मार्ट आहेत की त्यांना पासवर्डही क्रॅक करता येतात. तुम्ही कितीही पासवर्ड टाका, ते पासवर्ड ओपन करतात. सो इट इज व्हेरी मच इझिली अवेलेबल. म्हणून पूर्वीचे आणि आताचे तर हा खूप मोठा डिफरन्स आहे की पूर्वी लॉक अँड की होती, आता तसं नाहीये. ॲज अ पॅरेंटिंग कोच म्हणून तुम्ही सोशल मीडियाकडे चांगलं का वाईट कसं बघता? प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याच्यामुळे तुम्ही कसं परसिव्ह करता त्याच्यावरती आहे. जसं मी नेहमी म्हणते की आपण आपल्या शरीराला काय फीड करतोय आणि आपल्या ब्रेनला काय फीड करतोय, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत ना. सो इट इज अप टू अस की आपण नक्की कसं घेतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आपल्यावरती आहे. चांगल्या गोष्टी घ्यायला गेलो तर भरपूर काही आहे, पण हेच जर वाईट गोष्टी मी घ्यायला गेले तर तरी भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इट्स अप टू अस की आपण नक्की काय घ्यायचं. हे पुस्तक 2 वर्षापूर्वी पब्लिश झालंय. राईट. 2 वर्षापूर्वीचे आईबाप आणि आत्ताचे आईबाप ह्याच्यात काही फरक पडलाय का? 2 वर्षापूर्वीचे आईबाप तेच आहेत, सवयींमध्ये नक्कीच अजून फरक पडलाय. 2 वर्षापूर्वी मला नाही वाटत एवढं इंस्टाग्रामचं वेड होतं. ऑफकोर्स होतं, लॉकडाऊन पासूनच चालू झालं, पण तेव्हा सुरुवात होती. आता मी जर बघते तर लहान लहान मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट आहेत, विच इज व्हेरी डेंजरस. आईचेच आहेत तर मुलाचे का नसणार हो? आईचे आहेत, पण पालकांना हे कळत नाही की आपण आपले करतोय, त्याचबरोबर आपण मुलांचेही करतोय. अँड इफ आय एम नॉट रॉंग, पेरेंट्स मुलांच्या लहान बाळाच्या अंघोळीपासूनचे सगळे रील्स अपलोड करतायत इंस्टाग्रामवर. त्यांना ते फार कौतुक वाटतं. बट इजंट इट डेंजरस? तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही सगळंच लोकांना सांगताय ना तुमचं बाळ काहीतरी तर पाहिजे की जे आपलं आहे. आता असं झालंय ना की माझं असं काही विश्वास नाहीये, मला सगळंच लोकांना सांगायचंय, विच इज डेंजरस. तुम्ही असं नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यात त्यांना काही नवल वाटत नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की पॅरेंटिंग हे प्रेग्नन्सीच्या आधी चालू होतं. हो. म्हणजे काय? पेरेंटिंग हे प्रेग्नन्सीच्या आधी चालू होतं. म्हणजे जर आपण लहानपणापासून जर आपला प्रवास बघितला, पेरेंटिंग म्हणजे काय हाही तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला होता. तर पेरेंटिंग म्हणजे एकमेकांची काळजी घेणं, लहान भावंडांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको त्या गोष्टी शिकवणं. आणि जेव्हा आपण एका घरात असतो किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असतो किंवा कुठल्याही कम्युनिटीमध्ये असतो, तेव्हा हे आपल्यावर बिंबवलंच जातं ना की उद्याहून तू मोठी होणार आहेस, तुझं लग्न होणार आहे, मग तुला बाळ होणार आहे, मग तू असं करणार आहेस का, तू तसं करणार आहेस का. इनडायरेक्टली हे डायलॉग आपण ऐकतच असतो. त्यामुळे तिचा जो प्रवास आहे, खास करून त्याचा प्रवास नाही चालू होत, पण तिचा प्रवास खूप लहानपणापासूनच चालू झालेला असतो. कारण का नक्कीच घरात लहान मूल असतं, ती त्याची काळजी घेत असते, ती हे डायलॉग्स ऐकत असते वारंवार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचा हा प्रवास कधीच सुरू झालेला असतो. त्याच्यासाठी लग्नाची गरज नसते की लग्न झालंय आणि मगच झालंय, नाही. त्याच्यासाठी मात्र तो प्रवास नक्कीच तेव्हा चालू होतो. त्यांनी जरी लहान भावंड खेळवलं असेल तरी त्याच्यासाठी पॅरेंटिंग इज अ कन्सेप्ट आफ्टर मॅरेज. त्याला आधी त्या गोष्टी तितक्या काय म्हणतात रिलेट होत नाहीत, पण तिला मात्र नक्कीच रिलेट होतात. त्यामुळे तिचा प्रवास हा खूप आधी सुरू होतो. बरं, आपण परत पुस्तकाकडे वळूया. 6 महिन्याच्या पिरियडमध्ये पुस्तक सगळं लिहून झालं. पुस्तक पब्लिश व्हायच्या आधी कोणाला वाचायला दिलेलं का? हो, मी विंग्स पब्लिकेशन थ्रू बुक पब्लिश केलं होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे दिलेला तो ड्राफ्ट. त्यांनी तो चेक केलेला, वाचून घेतला होता, काही मला सांगितलेले चेंजेस करायला. सो त्याप्रमाणे ते करून मग पब्लिश केलं होतं. पण पब्लिशर मिळायला त्रास झाला का?
नाही सर, त्रास नाही झाला. ऍक्च्युली कसं झालेलं की मी त्यांचाच एक सेमिनार अटेंड केलेलं, तेव्हा तो बूट कॅम्प होता. सो तेव्हा मला वाटलं की नाही ओके, मी लिहू शकते. कारण का तेव्हा असं काही नव्हतं की बाबा मी पुस्तक लिहीन, पण मला कारण का त्याला ऑफकोर्स तुम्ही बसायला पाहिजे, तुमची तेवढी बैठक पाहिजे. सो तेव्हा वेळ मिळाला, मी तो सेमिनार अटेंड केला अँड देन आय स्टार्टेड जी जर्नी. सो तेव्हा ते ओळखीचे होतेच, त्याच्यामुळे मग आय डिसाइडेड की ऑफकोर्स जर त्यांनी गाईड केलंय तर नक्कीच मी त्यांच्याकडनं पब्लिश करून घेईन. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आपण करून घेतलं. मगाशी बोलता बोलता तू म्हणालीस की तू स्पेसिफिक टाइम फ्रेम रिसर्चसाठी दिलेलास, हो तू स्पेसिफिक टाइम फ्रेम तुझ्या एक्सपिरियन्ससाठी दिलेलास, बरोबर. तू स्पेसिफिक टाइम फ्रेम दिवसाचा हे लिहिण्यासाठी दिलेलास. बरोबर. हे जे एक्सपिरियन्स होते ना, हे कसे आठवले आणि ते फिट कसे बसवले या सगळ्यामध्ये? मी ऍक्च्युली पहिले 10 प्रश्न लिहिले होते की मला नक्की बुकमध्ये काय काय लिहायचंय. सो ते पहिले 10 प्रश्न लिहिले आणि मग त्या 10 प्रश्नांची मी उत्तरं लिहित गेले अँड दॅट इज हाऊ मग मी आठवून त्याच्यात त्या गोष्टी फिट करत गेले. माझ्यासाठी तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही पहिले प्रश्न लिहून काढा की तुम्हाला नक्की काय प्रश्न आहेत आणि काय लिहायचंय. सो ओव्हरऑल 10 प्रश्न लिहिले आणि मग त्या 10 प्रश्नांची मी उत्तरं लिहित गेले. मग जसं मला वेळ मिळायचा तसं त्यात फिट करून घेऊन परत ते रीड करून परत आठवून काही मी विसरलीये का, अजून मला काही ऍड करायचंय का, असं करत ते मी कम्प्लीट केलं. पुस्तक पब्लिश केलं, पुस्तक लॉन्च झालं, भरपूर विकलं पण गेलं, लोकांनी ते वाचलं पण. लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्याच्यावरती? कसं असतं ना, सुरुवातीला सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आवडतात, त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूच आले. माझ्याकडे एकही असा नेगेटिव्ह रिव्ह्यू आलेलाच नाहीये. पण ऑफकोर्स प्रत्येकाला ते वाटलं, कारण का पेरेंटिंगचं बुक त्यांचं म्हणणं होतं की एवढं डीप मध्ये लिहिलंय, तुम्ही सगळ्याच गोष्टी त्यात लिहिल्यात की बाबा काय खाल्लं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अगदी म्हणजे जर तुम्ही एखाद चॅप्टर जर त्यात बघितलं तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला मसाज कसा केला पाहिजे, त्याला अंघोळ कशी काळजीपूर्वक घातली पाहिजे, त्याची नखं कशी कापली पाहिजेत, ब्रेस्ट फिडिंग करताना काय काळजी घेतली पाहिजेत, काय काय पोझिशन्स असतात, हे सगळं त्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे जर एखादं नवीन कपल असेल आणि त्यांना जर तुम्ही ते बुक दिलं तर ऑफकोर्स तिला ते फायद्याचंच होणार आहे, कारण का तिच्यासाठी सगळं नवीन आहे. त्याच्यामुळे त्यांना हे जेव्हा वाचल्यावर मला ज्या काही रिव्ह्यूज आले तर त्यांनी मला ह्याच गोष्टी सांगितल्या की हे खूप चांगल्या पद्धतीने लिहिलंय. ऑफकोर्स जर कोणाला दिलं आपण तर तिला नक्कीच त्याचा बेनिफिट होणार. याचं पुढे जाऊन सेमिनार करावं, ट्रेनिंग सेशन करावं असं काही डोक्यात आहे का? हो नक्कीच आहे. म्हणजे आय वुड लव्ह टू टेक सेमिनार्स आणि वर्कशॉप्स. म्हणजे मला असं आवडेल की बाबा जे नवीन कपल्स आहेत त्यांनी जर असे सेमिनार्स अटेंड केले तर त्यांना खूपच फायदेशीर ठरेल. कारण का मी ह्या प्रवासात एक बघितलंय, म्हणजे जे खूप प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन असेल, लग्नानंतर काय होतं की माझं म्हणणं असतं की तू मला समजून घे, तुझं म्हणणं असतं की तू मला समजून घे, पण हे कळत नाही की त्याच्यासाठीही तो प्रवास नवीन आहे, माझ्यासाठीही हा प्रवास नवीन आहे. त्याला काहीच एक्सपिरियन्स नाहीये, तोही पहिल्यांदा बाप होतोय, मीही पहिल्यांदा आई होते. सो दोघांना ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे, पण हे होत नाही आणि मग तिथे क्लॅशेस होतात. म्हणजे तिचं म्हणणं असं की अरे त्याला कळलं पाहिजे ना की मी प्रेग्नेंट आहे तर मला हे हवंय, त्याला कसं कळणार, त्याच्यासाठी पण नवीन आहे ना, तो आत्ताच बाबा होणार आहे. सो हे कुठेतरी खूप मिसमॅच होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर अशी सेमिनार्स त्यांनी अटेंड केले, त्यांनी गोष्टी समजून घेतल्या तर त्यांचा जो जर्नी आहे तो खूप सोपा होईल. म्हणजे असे मतभेद होणार नाहीत, त्याच्यावरनं भांडणं होणार नाहीत. बऱ्याचदा असं होतं की अरे तो माझ्याबरोबर डॉक्टरकडे आला नाही, किंवा ती हट्ट करते, तिला कळत नाहीये, ती चिडचिड करते. पण अरे ती चिडचिड का करते, कारण का तिच्यात आता चेंजेस होत आहेत, तिला काहीतरी त्रास होतोय जो तिलाही माहिती नाहीये काय होतोय. सो हे दोघांना जेव्हा त्या गोष्टी कळतात तेव्हा ती जर्नी स्मूथ होते. तर यासाठी मला असं वाटतं हे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स नक्कीच व्हायला पाहिजे. तू ना एका शाळेची प्रिन्सिपल आहेस. हो, प्री प्रायमरी आणि प्रायमरी. ओके, कुठेतरी हे जे पॅरेंटिंग आहे हे शाळेपासून सुरुवात करायला पाहिजे असं तुला वाटतं का? वाटतं ना सर. ऍक्च्युली शाळेपासून काय, मी तर म्हणते की हा एक सब्जेक्ट असला पाहिजे स्कूलमध्ये, की जेव्हा आपण ग्रूम करतोय मुलांना तेव्हा जसं सायन्समध्ये असतात सब्जेक्ट असतो, सगळं सायंटिफिक नॉलेज दिलं जातं बॉडीचं स्ट्रक्चरचं, तसं हाही एक सब्जेक्ट असला पाहिजे की जेव्हा त्यांना कळेल की अरे पेरेंटिंगमध्ये पण काय केलं पाहिजे. आता मी तुम्हाला अजून एक ह्याचा एक एक्सपिरियन्स सांगेन. मी प्री प्रायमरीमध्ये असे बरेच मुलं येतात की जे खात पित नाहीत किंवा बिहेवियर वाईज ते मस्ती करतात किंवा काय करतात, पण तेव्हा आम्हाला पेरेंट्सना हे पकडून मला सांगावं लागतं
की हे बाळ जर खात नाहीये तरी तुम्ही त्याला डब्यात हेच द्या, तो खाणार, मला माहितीये तो खाणार, पण तुम्ही द्या. आणि आईचं असं म्हणणं असं की नाही वो खाएगा ही नहीं, वो मैं उसको ये जो उसको पसंद है मैं वही दूंगी. अरे पण असं नाहीये, आम्ही सांगतोय ना. आणि आय हॅव दिस वंडरफुल एक्सपिरियन्स. देयर इज वन स्मॉल बॉय इन ज्युनियर केजी. इनिशियली त्याची आई फक्त त्याला चिप्स, बिस्किट्स, बदाम हे देत होती, डब्यात काही वेगळं देत नव्हती. आता आज किती महिने झाले, अराउंड 6 महिने होऊन गेलेत. तिच्या मागे लागून 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 आता ते मूल टचवूड 1 महिना झालाय, पण तो पराठे आणतोय डब्यामध्ये आणि तो पराठे छान खातो, पूर्ण टिफिन फिनिश करतो. पण ते त्या आईला समजवायला मला 6 महिने लागले. त्याच्यामुळे हे खूप आधीपासून जर आपण ह्या गोष्टी जर केल्या ना, तो एक सब्जेक्ट वाईज किंवा त्या पद्धतीने काही जर गोष्टी झाल्या तर नक्कीच तो पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप इझी होतील. अनफॉर्च्युनेटली सिव्हिलाइज्ड होणं काय असतं हे पण आपल्याला शाळेत फार थोडं शिकवलं जातं. तर पॅरेंटिंग हा विषय तर खूप लांबचा झाला. खूप लांबचं झालं. सरकार काय करतंय का त्याविषयी? सरकारने केलं पाहिजे. मी म्हणेन सरकारने का केलं पाहिजे, पण आधी आपण केलं पाहिजे ना. सगळंच सरकार कसं करेल? आधी आई बाबा म्हणून मी तर एफर्ट्स घेऊ, नाहीतर मी काहीच करणार नाही. आणि जसं मगाशी म्हणाले तसं की सगळं इतरांनीच करायचंय, तर ते कसं शक्य आहे? सरकार आणि माझ्यासाठी ते का करेल? सरकार म्हणजे ते तुमचं मूल आहे. बाकी गोष्टी आहेत त्या आम्ही करू की, पण आधी ज्या या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही तर करा, कारण का ते ऑफकोर्स तुमचं बाळ आहे, तुमची जबाबदारी आहे. सो मी तर म्हणेन की सरकार नाही, आधी ही आपली जबाबदारी आहे. माय चाइल्ड इज युनिक, सो आय हॅव ऑल्सो टू बी व्हेरी मच युनिक फॉर माय चाइल्ड ॲज अ मम्मी अँड डॅडी. सो मी ते एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. आई बाबांचा विषय निघालाय. आईसाठी पॅरेंटिंग वेगळं असतं आणि बापासाठी पॅरेंटिंग वेगळं असतं का? नाही नाही, असं काहीच नाही. दोघांसाठी सेम आहे ते. बाप पोराला क्रिकेटची बॅट आणून देतो आणि मुलीला बाहुली आणून देतो, हे वेगवेगळं नाहीये का? कारण का त्याला तसा एक्सपिरियन्स आहे किंवा त्याचं तसं अपब्रिंगिंग झालेलं आहे की मुलीला बाहुलीच द्यायची आणि मुलाला बॅट द्यायची. पण मला नाही वाटत की आताचे बाबा असे आहेत. यू आर द एक्झाम्पल. तुम्ही धावलात ना मुलीबरोबर, तुम्ही नाही ना तिला किचन सेट दिलात का? नाही. सो लाईव्ह एक्झाम्पल आहे. सो आताचे बाबा तसे नाहीच आहेत. ते नक्कीच मुलीलाही शिकवतील की तू दंगल कर, मी आहेच तुझ्या पाठीशी. त्याच्यामुळे आता तो भाग नाहीये. बोथ आर ऑन द सेम पेज. फक्त मला असं वाटतं लॅक ऑफ टाइम आहे, जो त्यांना ते कळत नाहीये की त्यांनी कशा पद्धतीने गोष्टी त्या केल्या पाहिजेत. एक पुस्तक लिहून झालं, दुसरं काय आहे आता? दुसरं पुस्तक यायला बराच वेळ लागेल, कारण का आता थोडंसं मी रिसर्च कडे वळते आहे. कारण का माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा चालू आहे आणि कुठेतरी माझ्या मनात एक मानस आहे की मला देशासाठी अजून वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं आहे, रिसर्च ओरिएंटेड. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने काहीतरी रिसर्च करू पाहते. ऑफकोर्स इट इज गोइंग टू टेक टाइम, पण नक्कीच माझं पुढचं पुस्तक पण येईल. पण त्याआधी ॲज अ PhD करून मला काहीतरी रिसर्च ओरिएंटेड काम करायचं आहे आणि त्यानंतर माझं पुढची पुस्तकं नक्कीच येतील. आणि एक नाही, अनेक पुस्तकं येतील, पण ते त्यानंतर. कारण का ती प्रायोरिटी मी आता दिलेली नाहीये. आता मी प्रायोरिटी रिसर्चला देते. सो असं कुठेतरी म्हणू शकतो का की डोक्यात ती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, फक्त पेपरवर यायची बाकी आहेत? हो नक्कीच. डोक्यात अनेक विषय आहेतच, कारण का खूप सारे विषय आहेत ज्याच्याबद्दल बोलायचंय, लिहायचंय. पण समहाव आत्ताच्या या बिझी शेड्यूलमुळे मला नाही जमत आहे. पण नक्कीच पुढच्या भविष्यात मी या गोष्टी नक्कीच करणार आहे. आपण डे केअर कडे थोडं वळूया. यू रन अ डे केअर फॉर समवेअर अराउंड 10 years नाव. 15 years. 15 years. काय एक्सपिरियन्स आहेत तिथले? म्हणजे डे केअरचं नाव अच्छे बच्चे आहे. पूर्वी चाइल्ड केअर नाव होतं, आता अच्छे बच्चे म्हणून आपण आहोत. हे ब्रँड नेम आहे आपलं. एक्सपिरियन्स खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, कारण का इट इज माय बेबी. त्याच्यामुळे मी इथे एवढी मुलं बघितली आहेत, प्रत्येक मुलाची एवढे वेगवेगळ्या गोष्टी बघितल्यात. म्हणजे जी मुलं सुरुवातीला होती 15 वर्षापूर्वी, ती सुद्धा मुलं आजही माझ्या कनेक्शनमध्ये आहेत, कनेक्टेड आहेत माझ्याशी, येतात, मिठी मारतात. यू विल बी सरप्राईज की काही मुलं तर मला तृप्ती मम्माच हाक मारतात. सो माझ्यासाठी ते खूप मोठं असतं. म्हणजे मी कधीच असं, मला ते जे माझं आहे ते माझ्यासाठी आहे की येस, मी इथे कम्प्लीट आहे. मला तिथे कुठलाही स्ट्रेस नसतो. त्या मुलांच्या विश्वात मी खूप छान रमते. आणि एक्सपिरियन्स म्हणाल ना तर एवढी लहान मुलं मी मोठी केली आहेत. त्याच्यामुळे ते खूप वेगळं असतं. त्यांचं अफेक्शन, त्यांची काळजी, त्यांचं आपल्यावरचं प्रेम. एकदा तर मी तुम्हाला खूप छान किस्सा सांगेन की आम्ही रस्त्याने मी चालले होते
आणि ते मूल आई वडिलांबरोबर बाईकवर होतं, असेल तो 3-4 वर्षाचा, आणि त्याची आईही होती, वडीलही होते, आणि त्यांनी मला रस्त्यात जोरात हाक मारली, तृप्ती मम्मा. आणि त्याची आई होती की मी आई आहे, ही कोण मम्मा आहे, की तिला माहिती आहे की डे केअर मध्ये आपलं बाळ जातंय. आणि मला ते इतकं छान वाटलं की ऑफकोर्स रस्त्यात सुद्धा त्यांना तेच आहे की ही पण माझी आई आहे, ही दिवसभर माझं बघते, माझी काळजी घेते. तो त्यांच्या जागी ती आई म्हणून एक ही प्रतिमा खूप वेगळी असते. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी माझ्या लाईफमधलं हे खूप मोठं मिळवलेलं मी एक संपत्ती, म्हणजे किती पैसा कमावला हे और बात आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी संपत्ती आहे की माझ्याकडे बरीच मुलं लहानाची मोठी झाली, अजूनही कनेक्टेड आहेत. त्यांच्या बरोबरचा जो बॉन्ड आहे तो खूपच वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना, बाकी लोक मशीन्स बरोबर असतात, पण आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की मी नेहमी मुलांमध्ये असते, आणि नथिंग लाईक दॅट. मुलांचा खूप चांगला अनुभव तू आता शेअर केलास. पालकांचा एखादा वाईट अनुभव शेअर करू शकशील का? नावं नको नक्कीच. घेऊच पाहिजे तर. नाही, नक्कीच असे काही ठळक अनुभव आहेत की जे फारच डेंजरस आहेत. एक लहान बाळ होतं आपल्याकडे, मला असं वाटतं 1.5 वर्षाचा असेल तो, 1.5-2 वर्षाचा. आणि मला असं वाटतं येऊन आपल्याकडे 1-2 महिने झाले असतील, त्याला 2-3 महिने झाले असतील. त्याची आई सुद्धा टीचर होती आणि वडील कुठेतरी मला असं वाटतं बॉम्बे साईडलाच जायचे कामाला. ते मूल दिवसभर आपल्याकडे राहायचं. इनिशियली कसं होतं ना, पेरेंट्सचा ट्रस्ट गेन करायला वेळ लागतो, कारण का मला माहितीये की मी छानच बघणार आहे, पण तिच्यासाठी मी परकी आहे ना. तिला कसं वाटणार की ऑफकोर्स कम्फर्टेबल नाही वाटणार, ती तिचं बाळ सोडून जाते. सो ही जी आई होती ती बाळाला सोडून जायची. आणि टू बी व्हेरी फ्रँक, हे बाळ अडॉप्टेड चाइल्ड होतं. ओके, त्याच्यामुळे एक वेगळी जबाबदारी तिलाही असेल, त्यांनाही असेल ती. आणि एकदा असंच झालं की ते बाळ घरी गेलं, आणि ते घरी गेल्यानंतर ना ते बाळ झोपलं गुडूप, ते डायरेक्ट सकाळी उठलं. ओके, त्याच्यामुळे शी वॉज व्हेरी इन्सिक्युअर्ड. ती दुसऱ्या दिवशी भांडायला आली माझ्याकडे की माझं बाळ इतका वेळ झोपलंच कसं, तुम्ही काय दिलं माझ्या बाळाला, इतका वेळ झोपणं शक्यच नाही, काय दिलं तुम्ही. तर मी म्हटलं, हो इनिशियली काय होतं, मुलं दमतात, मुलं खेळतात, आणि ऑफकोर्स ते दमून ते झोपतात, त्याच्यामुळे तो झोपला ही चांगलीच गोष्ट आहे ना. पण म्हटलं असं कसं मी काही देते म्हणून, म्हटलं तुम्ही चेक करा, माझ्याकडे असं काही नाही, मुळात मी अशी व्यक्तीच नाही की मी असं काही करेन. पण तो किस्सा मला चांगला आठवतो की शी वॉज सो मच इन्सिक्युअर्ड की तिलाच वाटलं की नाही काहीतरी दिलंय. पण नंतर शी वॉज रिलॅक्स, तिला ते कळलं, आणि मग नंतर जसं तिला एक्सपिरियन्स आला आपला की नाही बाबा हे लोक नाही, नंतर ते चांगलं 2-1 वर्ष आपल्याकडे बाळ होतं. अनफॉर्च्युनेटली शी गॉट एक्सपायर्ड, म्हणजे त्या वारल्यानंतर काहीतरी त्यांना मेडिकल काही प्रॉब्लेम झाला, आय डोंट नो. पण ते वडील होते मग त्या बाळाजवळ, नंतर ते बाळ गावाला गेलं. पण तो एक किस्सा जो आहे तो मी कधीच विसरणार नाही. त्या खूपच एकदम अशा स्ट्रेसमध्ये येऊन त्या आलेल्या, आणि ऑफकोर्स टीचर आहे तर तिच्या मनात अनेक गोष्टी येणार की बाबा काय दिलं माझ्या मुलाला. सो असे वाईट एक्सपिरियन्स सुद्धा आलेले आहेत. आता बोलता बोलता उल्लेख झाला की त्या बाळाची आई गेली. हो, म्हणजे कुठेतरी ते वडील सिंगल पॅरेंट झाले. हो, टेम्पररी पिरियड असेल एखाद वेळेस, पण बरोबर त्या पिरियड मध्ये ते सिंगल पॅरेंट झाले. बरोबर. आता खूप ट्रेंड आहे का सिंगल पॅरेंटचा? मला विचाराल तर खूप जास्त ट्रेंड आहे आता सिंगल पॅरेंटिंगचा. म्हणजे मी खूपच अनेक जवळून किस्से बघितलेत की हल्ली खूप मुलं अशी आहेत की बाबा त्यांचं लग्न होतं, पटकन डिवोर्स होतो, मुलं लहान असतात. बरेच सिंगल पॅरेंट्स मला आढळलेले आहेत. सिंगल पॅरेंटसाठी ह्याच्यात काही आहे का? नाही, ह्याच्यात आपण ओव्हरऑल पॅरेंटिंगसाठी दिलंय, पण सिंगल पॅरेंटिंग असं स्पेसिफिक आपण त्याच्यात वेगळं काही म्हणजे नमूद केलेलं नाहीये. पण ऑफकोर्स पुढे जाऊन मला आवडेल अशा काही गोष्टी करायला सुद्धा, कारण का सिंगल पॅरेंट्सचे चॅलेंजेस अजून वेगळे असतात, कारण का त्यांच्यावरती वेगळी जबाबदारी असते. एकटी व्यक्ती असते, भलो ती आई असो वडील असो, त्यांना वेगळ्या पद्धतीने दोघांचेही रोल करायचे असतात, त्यामुळे त्यांना अजून काळजीपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. सो अगेन त्यांचं खूप एक वेगळी जर्नी असते. मग मी जर सिंगल पॅरेंटचे 5 चॅलेंजेस तुम्हाला विचारले तर काय असतील ते? पहिला सगळ्यात महत्वाचा रोल ड्युएल रोल जो असतो. एक तर मुळात अशी कल्पना नसते प्रत्येकाला किंवा त्या सिंगल पेरेंटला, जो कोणी तो असेल, की त्याला तो ड्युएल रोल करायचा आहे. त्याच्यामुळे हा खूप मोठा चॅलेंजिंग असतं त्याला ड्युएल रोल करणं. बरं, तो आई असो बाबा असो, त्यांनाही ऑफिसला जायचंय, परत तोच की क्वालिटी टाइम जो द्यायचा आहे तो पण त्यांना ड्युएल पद्धतीनेच द्यायचा आहे. म्हणजे आईही बनायचंय आणि बाबाही बनायचंय. आई बनतानाच आईची दमछाक होते, बाबा बनतानाच बाबाची दमछाक होते. मग जेव्हा तुम्ही ड्युएल रोल करता तेव्हा तो तुमची अजून दमछाक होते.
परत त्याला काही कमी नाही पडलं पाहिजे, कारण का ह्या मुलांना ती एक वेगळी भावना असतेच. मुलांचे चॅलेंजेस अजून वेगळे आहेत. त्याच्यामुळे आई किंवा बाबा हे जेव्हा सिंगल पॅरेंट म्हणून येतात तेव्हा त्यांना खूप काळजीपूर्वक गोष्टी करायला लागतात. बरं, ते सुज्ञ असतील तर गोष्ट वेगळी, त्यांना त्या गोष्टी कळतात. पण समहाव जर ते सुज्ञ नसतील, त्यांना या गोष्टींची जाणीव नसेल की ह्या सायकोलॉजीचा मुलांवर काय परिणाम होतोय वेन दे आर सिंगल, तेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. You said you are a mindset coach. So how is that you are applying that mindset coaching into this book on parenting? सी नाउ इन एव्हरी फील्ड इफ यू ऑब्झर्व की माइंडसेट येतच, मग ते काही असो, पेरेंटिंग असो किंवा तुमचं करिअर असो, काही असो. कारण का बेसिकली सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडसेटनीच चालू होतात. तुमचा माइंडसेट काय आहे, माइंडसेट म्हणजेच काय की तुम्ही काय विचार करताय. आता विचार करताना मी नेहमी असं म्हणते की तुमचे बिलीफ काय आहेत, तुमचं कल्चर काय आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. की तुम्ही कुठल्या अपब्रिंगिंग मधनं तुम्ही आला आहात, तुमची जडणघडण कशी झालेली आहे. कारण का मी पुन्हा पुन्हा हे का वाक्य म्हणते, कारण का ह्या गोष्टीवरच तुमचा माइंडसेट रेडी होतो. लहानपणापासून तुम्ही काय बघत आलेले आहात, लहानपणापासून तुम्ही काय एक्सपिरियन्स केलेलं आहे, ह्याच्याने आपलं माइंडसेट तयार होतो. आणि तो इतका स्ट्रॉंग असतो ना, कारण त्याच्यामुळे जेव्हा माइंडसेटचं आपण बोलतो, आता समजा माझ्याकडे एखादी आई आली, जसं मगाशी गप्पा मारताना पण आपण बोलत होतो, तर त्या आईचं मला आधी बघावं लागतं बॅकग्राऊंड काय आहे, तिचं घरचं वातावरण कसं होतं, आणि मग अकॉर्डिंग टू दॅट मला डील करावं लागतं. म्हणजेच घरचं वातावरण म्हणजे काय, मी हे बघते की तिचा ती काय माइंडसेट, काय फ्रेम घेऊन आली आहे, आणि मग ह्या गोष्टी होतात. सो हे कनेक्शन खूप गरजेचं आहे. म्हणूनच पॅरेंटिंग असो किंवा काय असो, माइंडसेट आणि हे इट गोज हँड इन हँड. मी जेव्हा पुस्तक वाचत होतो ना, तेव्हा मला पॅरेंट्सच्या काही कॉमन मिस्टेक्स दिसल्या. काय आहेत त्या कॉमन मिस्टेक्स? बापरे, बऱ्याच मिस्टेक्स आहेत, पण त्यातली मी एक खूप महत्वाची मिस्टेक तुम्हाला सांगेन, जी मी वारंवार आजही मला ती गोष्ट आढळते. पेरेंट्स ना मुलांना नाही म्हणायला खूप घाबरतात. म्हणजे जर मुलांनी एखादी डिमांड केली तर मी त्याला नाही कसं म्हणू, हा पहिला थॉट त्यांच्या मनात असतो. त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने जर डिमांड केलीये तर मी ती पूर्ण केलीच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना, म्हणजे मुलांपेक्षा मला असं वाटतं पेरेंट्समध्ये हे जास्त फिअर आहे अबाउट सेईंग नो. पूर्वी हे मुलांकडे होतं, पण आता असं आहे की नाही, मी ह्याला नाही कसं म्हणायचं, ही माझी जबाबदारी आहे, मी हे दिलंच पाहिजे. आणि मी जर नाही म्हटलं तर ह्यानी मग हा आकांडतांडव करेल, हा ऐकणार नाही, हा जेवणार नाही, हा फेकाफेक करेल. ह्या गोष्टी खूप आहेत. त्याच्यामुळे हल्ली पेरेंट्सचा हा मोठा चॅलेंज आहे, मुलांना नाही म्हणणं. आपल्या वेळेस कसं होतं की आपले पेरेंट्स आपल्याला नाही म्हणूच शकत होते, आणि आपल्यालाही माहिती होतं की हा बाबा आपण एखादी गोष्ट मागितली तर लगेच काही मिळणार नाहीये. म्हणजे मला तर चांगलं आठवतं, मला तर असं सांगितलं गेलं होतं की बटन दाबल्याबरोबर गोष्टी मिळणार नाहीयेत, थांबायचंय, हॅव पेशन्स, गोष्टी मिळणार. पण आत्ता तसं नाहीये. आत्ता पेरेंट्स ना खूप पटकन रिॲक्ट होतात आणि त्यांना ते फिअर आहे. सो हा एक खूप मोठा चॅलेंज आहे पेरेंट्समध्ये आत्ताच्या, की नाही कसं म्हणायचं. मला असं वाटतं तुम्ही अनेक किस्से पण आता बघितलेच असाल की आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिने सुसाईड केलं, किंवा ह्यानी ह्याला गोष्टीला नाही म्हटलं म्हणून कितीतरी खून होतात, मर्डर होतात. सो ह्या खूप, म्हणजे हे काय आहे, हे नाहीच आहे ना. कारण का मुलं नाही पचवत नाहीयेत. ह्याला रिझन काय की मुलांना नाही पचवताच येत नाही, कारण का लहानपणापासून पेरेंट्स त्यांना नाही म्हणतच नाही. सो हा एक खूप मोठा चॅलेंज आहे पेरेंट्सचा, की ते नाही नाही म्हणत, त्यांना ते फिअर आहे. सोल्युशन काय आहे याच्यावरती? बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, आणि सुरुवातीपासून त्यांना नाही म्हटलं पाहिजे आधी, की ठीक आहे तुला हे हवंय ना, मिळणार, पण इट इज गोइंग टू टेक टाइम, मी देणार, पण हट्ट नाही करायचा. हे तुम्ही लहानपणापासून त्याला बोलवून सांगा, त्याचं काय त्याच्यात चांगलं आहे, वाईट आहे, ह्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा. मुलं आहे ना ऐकतात. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण डिस्कस करत नाही, आपण त्यांच्याशी बोलत नाही. आपल्याला असं वाटतं की ओके आपण दिवसभर नाही होत ना, मग आता यांनी मागितलं पाहिजे, मग आपण कमवतोय कोणासाठी, त्याच्यासाठी, मग आपण देऊया. पण तिथून जी ती सवय लागते, मग आधी छोटी गोष्ट असते, मग मोठ्या गोष्टीकडे वाढला जातो. मी माझा किस्सा सांगतो. माझी मुलगी 6वीत आहे, तिच्याकडे फोन आहे, तिचा स्वतःचा फोन आहे. आमचे जुने झालेले फोन आम्ही तिला देतो, एकदम सोपं आहे ते. आता तिला आयफोन पाहिजे, मी फक्त नाहीच म्हणतोय. पण ऍज अ पॅरेंटिंग कोच मी तुम्हाला विचारतोय की हे नाही मी किती दिवस म्हटलं पाहिजे?
खरंच तिला गरज आहे का आता आयफोनची? तसं बघायला गेलं तर तिला फोनची पण गरज नाही. हा, मग तेच मी म्हणते की फोनचीच गरज नाहीये, मग आयफोन तो बहुत दूर की बात आहे. मग इथे आपण ऍज अ पॅरेंट तिला हे समजावणं गरजेचं आहे ना. मग आपण आपले किस्से तिला सांगितले पाहिजेत की अगं आमच्या वेळेस हे नव्हतं, पण तरी आम्ही तुला फोन देतोच होत, पण आयफोनची गरज नाहीच आहे. आणि मी तर रेकमेंड कधीच नाही करत ह्या गोष्टी की ठीक आहे फोन तरी तात्पुरता तुम्हाला आजकाल रिसर्च करायला किंवा काही वाचायला किंवा ह्यांना बऱ्याच गोष्टी असाइनमेंट्स असतात, सो ठीक आहे, पण आयफोन मला नाही वाटत गरजेचं आहे. सो तो तुम्ही कसं तिला समजावताय हे शेवटी तुमच्यावरती आहे. पण तिच्या मैत्रिणींकडे आहेत की आयफोन, असू देत की. मग ते पिअर प्रेशर तयार होतं. पण तरी मग ऍज अ पेरेंट मग असं पिअर प्रेशर अनेक गोष्टींचं येईल ना, मग अनेक गोष्टींचं येईल आणि येतच. पण मग हे इथेच तर आपले संस्कार आहेत किंवा आपलं अपब्रिंगिंग आहे किंवा आपण त्यांना कशा पद्धतीने समजावतो, इथे आपली कसर आहे की आपण कसं त्यांना ह्या गोष्टी, म्हणजे आपण अगदी मराठीमध्ये गळी उतरवतोय त्यांच्या, कसं त्यांना हे समजावून पटवून सांगतोय की हे गरजेचं नाहीये, तेव्हाच त्यांना कळेल. मुलांना आयफोन नाही दिला, त्यांना एक खेळणं जे हवं असतं ते नाही दिलं, त्यांना एखादी कार्टून सिरीज आत्ता बघायची आहे ती त्यांना नाही बघू दिली की ते अग्रेसिव्ह होतात. हो आणि मला पर्सनली वाटतं की हे एक बिहेव्हिअरल चॅलेंज आहे. हो, प्रश्नच नाही. तर असे कुठले कुठले चॅलेंजेस आहेत जे मुलांमध्ये दिसून येतात तुम्हाला? हा जो चॅलेंज आहे अग्रेसिव्ह होण्याचा, हा तो खूप मोठा चॅलेंज आहे. हा म्हणजे आपण त्याला हट्टीपणा म्हणतो, आकांडतांडव करणं असतं, हे सगळं त्या हट्टीपणामधनच येतं ऍक्च्युली. त्याच्याच बरोबर मला असं वाटतं जे कंपॅरिझन करणं असतं, जसं लहान भाऊ आहे मोठी बहीण आहे ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन करणं, मारामाऱ्या होणं, हे आपणही लहान असताना करायचो, पण आत्ताही होतात, पण आत्ता त्या खूप अग्रेसिव्हली होतात. म्हणजे अगदी एकमेकांचे केस धरणं, चावणं, आपण हे नाही प्रकार केलेत, पण आता हे प्रकार सुद्धा होतात. किंवा खूप जोरात मारणं, म्हणजे विचार न करणं की समोरच्याला लागेल किंवा काय, कारण का त्यांचा राग हा ऍट द पीक असतो तेव्हा. सो हे खूप तुम्ही जर बघायला गेलं तर ह्या गोष्टी होतात. आता तुम्ही जर मला हा विचारला प्रश्न की हे का होतं बरं, तर अगेन तुमचं डाएट खूप महत्वाचा रोल प्ले करतं. आई बाबा काय खातायत आणि आई बाबा मुलांना काय खाऊ घालतात. खूप ऑइली खातायत का, खूप स्पायसी खातायत का, त्यांच्या जेवणात प्रॉपर फळं किंवा भाज्या नाही जात आहेत का, कंटिन्यू स्क्रीन टाइम आहे का, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या होतात तेव्हा ते मूल खूप जास्त टँट्रम्स थ्रो करतं, खूप जास्त अग्रेसिव्ह होतं, हट्टी होतं. सो त्याला कंट्रोल करणं मग खूप जड जातं पेरेंट्सना. तिथे पण अगेन तुम्ही जर त्यांना वेळ दिलात, नीट गोंजारलं, जवळ घेतलं, त्यांच्याशी छान संवाद साधलात, तर नक्कीच ते गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण अगेन तुम्ही वेळ दिला पाहिजे. पण अग्रेशन एक इश्यू झाला, असे आणखीन काय काय इश्यूज आहेत? खूप आहेत ना सर. जसं मी सांगितलं की मारामाऱ्या करणं हा प्रकार आहे. त्याच्यानंतर बेड वेटिंग हा पण एक प्रकार होतो. तो कुठेतरी इनसिक्युरिटी आणि ह्या गोष्टींमुळे येतो. किंवा अजून तुम्ही म्हणाल तर तुम्ही थंब सकिंग बघितलं असेल, तोही एक मोठा चॅलेंज आहे. तो पण इनसिक्युरिटी मधूनच येतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत लहान बडी मुलांना होतात. तर सगळे हे बिहेव्हिअरल चॅलेंजेसच आहेत की कुठून ना कुठून त्यांना काहीतरी, आपण जसं म्हणतो ना, पोषक तत्व मिळत नाहीत, प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत, त्यांची सायकोलॉजिकल वाढ प्रॉपर होत नाही, इमोशनल त्यांची वाढ होत नाही, कुठेतरी काहीतरी लॅकिंग असतं आणि मग हे इश्यूज येतात मुलांना. वडील नाही म्हणतायत, आई हो म्हणतीये, काय करायचं? मग आधी बोथ शुड बी ऑन द सेम पेज. हा प्रॉब्लेम आहे आताच्या पेरेंट्सचा. दे बोथ आर नेव्हर ऑन द सेम पेज. म्हणून आधी आई बाबांमध्ये हे आपस समंजसाने या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत की अगं खरंच गरजेचं आहे का, काय केलं पाहिजे. मुलं ना खूप हुशार आहेत, त्यांना माहिती असतं की हा नाही म्हणतो ही हो म्हणणार आहे, किंवा ही नाही म्हणते हा हो म्हणणार आहे. मग ते बरोबर त्याला मस्का पॉलिश कसं करायचं त्यांना माहितीये. पण म्हणून तुम्ही दोघं जर सेम पेजवर असाल तर ते कसं डिमांड करणार? तिला माहितीये काय उपयोग नाहीये, हे दोघं एकाच पार्टीत आहेत, त्यासाठी तुम्ही दोघं एकाच पार्टीत असणं गरजेचं आहे ना. ते नाही होत. तर कुठेतरी असंच नाही की मी चांगली किंवा मी चांगला किंवा मी तिच्या गुड बुक्स मध्ये राहिलं पाहिजे, हे कुठेतरी आजकालच्या पेरेंट्समध्ये हे येतं की नाही नको. आणि हे फिअर पण आहे की नाही नको रे, जाऊ देत ना, देऊया ना, कशाला, ऑलरेडी आपण नसतो, आपण हे देऊया, काय मोठं होणार आहे, हे कुठेतरी आहे आजकाल. माझ्या गुड बुक्स मध्ये माझी आई कधीच नाहीये आणि माझ्या आईच्या गुड बुक्स मध्ये मी कधीच नाहीये. हो, पण काही फरक नाही पडला त्याच्यामुळे. नाही फरक पडत. किंबहुना त्या गुड बुक्स मध्ये मी नाहीये म्हणूनच माझी डेव्हलपमेंट झालेली आहे. हो ना, पण हे आपल्याला कळतंय ना
पण हे आत्ताच्या मुलांना कळत नाहीये, त्यांच्यासाठी मग आपण विलन ठरतो. आणि आत्ताची मुलं आपल्यासारखी समजूतदारही नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांचं पर्स्पेक्टिव्हच वेगळे आहेत. त्यामुळे आपल्या आणि आत्ताच्या पिढीमध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, मला ना थोडं तुमची जी जर्नी आहे, एक आई म्हणून, एक डे केअर सेंटर फाउंडर आणि चालवणारे म्हणून, आणि त्याच्यानंतर एका प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूलचे प्रिन्सिपल म्हणून, मला हे जाणून घ्यायचंय की या 3 स्टेजेसमध्ये तुम्ही काय डिफरन्स बघता पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये? पेरेंट्समध्ये मी फारसा डिफरन्स नाही सांगू शकणार तुम्हाला, कारण का इथून तिथून मला सगळे पेरेंट्स सारखेच वाटतात. ज्या मी डे केअरमध्ये जे चॅलेंजेस मी बघते पेरेंट्सचे जे आहेत, तेच मला स्कूलमधल्या पेरेंट्समध्येही चॅलेंजेस दिसून येतात. जर्नीचं म्हणाल तर ऑफकोर्स जर्नी खूपच वेगळी आहे, कारण का इनिशियली मी सुद्धा जॉब केलाय, नंतर आय स्टार्टेड माय ओन डे केअर. पण तिथेही भावना हीच होती, कारण का मी अनेक आयांना असं बघितलं की त्यांना इंटरव्ह्यूला जाता येत नव्हतं, का आता बाळ आहे, माझं करिअर स्टॉप झालं, आता मी कुठून सुरुवात करू, हे प्रश्न अनेक स्त्रियांच्या मनात मी बघितले. आणि तिथून मग माझ्या मनात ते आलं की नाही, आपणच एक स्त्री आहोत आणि आपणही एका स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे, तरच तिचं करिअर होईल. आणि ह्या भावनेने मी जेव्हा डे केअर स्टार्ट केलं, तर मला असं वाटतं मी आया अशा बघितल्यात की ज्या बाळ आपल्याकडे ठेवून जायच्या आणि इंटरव्ह्यूला जायच्या, मग त्यांना जॉब लागलेले आहेत, त्यांचं करिअर पुन्हा स्टार्ट झालंय. सो ती एक बाजू वेगळी आहे. इकडे स्कूलमधलं तुम्ही म्हणाल तर इथेही पेरेंट्स मला सारखेच वाटतात, त्यांचेही चॅलेंजेस असतात, त्यांनी आपलं करिअर सोडलेलं असतं, पण पेरेंट्सचा माइंडसेट मला इथून तिथून सगळा सेम वाटतो, काही त्याच्यात फरक नाहीये. हेही पेरेंट्सच आहेत आणि हेही पेरेंट्सच आहेत. इथेही काहींना आजी आजोबा असतात, सो त्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात. इथे काही सिंगल पेरेंट्स असतात किंवा काही न्यूक्लिअर फॅमिलीज आजकाल खूप आहेत, सो त्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात. सो मला तो काही फरक जाणवत नाही. पेरेंट्स आर पेरेंट्स. आता एक विषय झाला आजी आजोबांचा. कुठेतरी असं वाटत नाही का की आजी आजोबांनी आजी आजोबा कसं असावं याच्यावरती पुस्तक लिहावं? आजी आजोबांसाठी ना ते बाळ त्यांचं नातवंड असतं. ओके, त्यांच्यासाठी त्यांचा तो वीक पॉइंट असतो. त्यांना त्या बाळाला सगळं द्यायचं असतं, त्यांना त्या बाळाला पॅम्पर करायचं असतं. प्रॉब्लेम हा होतो की ते बाळ त्याचा गैरफायदा घेतो. हा परत ते मुलं पाणी जोगतात, त्यांना माहितीये की आई नाही म्हणते, जसं मगाशी आपण बोललो की बाबा हो म्हणतो, आई नाही म्हणते, तर तसं त्यांना माहिती असतं आई बाबा नाही म्हणतात पण आजोबाजींकडनं तर मिळणारच आहे. ओके, सो त्यांची ती चूक नाही, पण ह्या सगळ्यामध्ये काय होतं, ते बाळ वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतं. मग कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला सांगावं लागतं की नाही, तुम्ही या पद्धतीने वागा. अशी अनेक मुलं मी बघितलेत की बाबा आई बाबा ऑफिसला जातात, घरी आजी आजोबा असतात, मग आजी आजोबा मुलांना जे हवं ते देतात, खाऊ पिऊ घालतात, मोबाईल पूर्ण वेळ देतात, आणि मग ती मुलं खूप वेगळी होतात. ते मुलांचे परत चॅलेंजेस वेगळे होतात, कारण का कंटिन्यू स्क्रीन टाइम असतो, डोळे खराब होतात, भाज्या न खाणं, खेळायला न जाणं, आणि सगळं मग आजी आजोबांच्याच फेवरमध्ये. सो हे कुठेतरी ऑफकोर्स मला असं वाटतं की ह्या गोष्टी पण आपण वेगवेगळ्या थ्रू ना पद्धतीने आजी आजोबांना सांगणं गरजेचं आहे. बरं, बिचाऱ्यांचे त्यांचेही चॅलेंजेस वेगळे ना. ते लहान मूल, त्या लहान मुलाची एनर्जी ॲट अ डिफरंट लेवल, त्यांची एनर्जी ॲट अ डिफरंट लेवल, ते त्यांच्या मागे धावू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना कुठून तरी त्यांना शांत करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते त्या गोष्टी करतात जे त्यांना इझी आहेत. सो त्यांनाही पूर्णपणे दोष देऊन नाही चालणार. सो मी बऱ्याचदा असं सजेस्ट करते पेरेंटना की आपलं मूल ही आपली जबाबदारी असते. आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, ते त्यांचं कर्तव्य होतं, पण परत आपल्या मुलांना मोठं करणं हे त्यांचं काम नाहीये. त्याच्यामुळे मग त्यांना दोष देण्यात काहीच पॉइंट नाही ना, ते करतायत हीच खूप मोठी गोष्ट आहे ना. सो त्यांना वेगळ्या पद्धतीने तुम्ही काय सांगाल, त्यांचे प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यांचे वेगळे चॅलेंजेस आहेत. त्याच्यामुळे ऑफकोर्स आपण त्यांना सांगू शकतो, पण एका वेगळ्या पद्धतीने. म्हणजे कुठेतरी आपण जे मगाशी डिस्कस केलं की आई वडील एका पार्टीचे असले पाहिजेत, त्याच पार्टीमध्ये आजी आजोबा पण असले पाहिजेत. ऑफकोर्स, बरोबर. आणि हे फक्त आणि फक्त कम्युनिकेशनमुळेच होणार आहे, आणि अनफॉर्च्युनेटली ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय, कमी होत चाललंय. मला एक विचारायचंय की भरपूर पुस्तक आहेत पॅरेंटिंग वरती. ओके, असं का वाटलं की तू पॅरेंटिंग वरती पुस्तक लिहावं? कसं आहे, मला 3 मुलं आहेतच, म्हणजे मी आई आहेच 3 मुलांची, माझी वेगळी एक जर्नी आहे मुलांच्या बाबतीत. पण मी
जेव्हा स्कूल जॉईन केली फर्स्ट, तिथे मी लहान मुलं बघितली. जेव्हा मी माझं एक वेगळं फाउंडर मेंबर म्हणून मी होते एका प्री स्कूलमध्ये, तिथे माझ्या हाताखालून जवळजवळ 200-300 मुलं गेली. आणि मग जेव्हा मी जेव्हा मी डे केअर सेंटर चालू केलं, तेव्हा माझ्या हाताखालून अनेक मुलं आणि पेरेंट्स गेली. सो माझ्याकडे ना एक खूप मोठा संचय आहे एक्सपिरियन्सचा. सो कुठेतरी मला ते मग वाटलं की नाही, जर माझ्याकडे एवढं सगळं आहे तर मग हे कुठेतरी मी या गोष्टी लोकांना सांगितल्या पण पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. कारण का ऑफकोर्स तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्ही जोपर्यंत शेअर नाही करत त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून तो थॉट त्या पिरियडमध्ये आला की चला, जर आपल्याकडे एवढं सगळं आहे तर वाय नॉट शेअर इट विथ पीपल, त्यांना त्याचा उपयोग होईल. ऑफकोर्स, आणि कसं आहे, आपण माणूस आहोत, आपण एक्सपिरियन्स मधनच शिकत जातो. माझ्याकडे एवढ्या मुलांचा जो एक्सपिरियन्स होता, मी प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने मला शिकवत गेलं, मी शिकत गेले. इव्हन आजही की एव्हरी डे आपल्याला काही ना काहीतरी आपण शिकत असतो. आपण मुलांकडनं शिकत असतो, पेरेंट्सकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, त्यांचे वेगळे चॅलेंजेस असतात. सो हे सगळा जो माझ्याकडे संचय होता, म्हणून आय थॉट की नाही, ऑफकोर्स मला हे शेअर करायचंय, याचा नक्कीच लोकांना फायदा होणार आहे. आणि म्हणून मी तो प्रोसेस, ती जर्नी मी स्टार्ट केली. म्हणजे 20 साल का निचोड जो है वो इस बुक में येस पढ़ने को मिलेगा. येस, नक्कीच. ओके. प्रिन्सिपल म्हणून तू आता काम करतेस, बरोबर आहे. चॅट जीपीटी सगळेच जण वापरतात. चॅट जीपीटी एक उदाहरण झालं, ओके. पण असाइनमेंट्स चॅट जीपीटी वरती केल्या जातात, एसेस चॅट जीपीटी वरती लिहिले जातात, क्वेश्चन्सची आन्सर्स चॅट जीपीटी वरती मिळतात, ओके. आणि तसं ते उतरवलं जातं, ओके. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा असं काही नव्हतं. आपण खूप रिसर्च करायचो एखाद्या नवीन टॉपिक बद्दल, जेव्हा आपल्याला काही हवं असेल तेव्हा, आणि खूप वाचायचो आपण. बरोबर. तर माझं करिअर अख्खं वाचनामध्ये आहे. सो ॲज अ प्रिन्सिपल, भले यू आर अ प्रिन्सिपल ऑफ अ प्री प्रायमरी अँड प्रायमरी, you can add your experience about the secondary children also, की रीडिंग ह्याच्याकडे कसं बघितलं जातं? रीडिंग ह्याच्याकडे ना फक्त अकॅडमिक बुक्सचं रीडिंग असं बघितलं जातं. ओके. मी आत्ताच एक छान प्रोजेक्ट दिलेला, वायवासाठी एक टॉपिक दिलं होतं मी, की माय फेवरेट बुक. मी जसं प्री प्रायमरीची प्रिन्सिपल आहे, तसं ग्रेड 5, 6, 7 ला मी इंग्लिश पण शिकवते. सो मी ग्रेड 7च्या मुलांना वायवासाठी टॉपिक दिलं होतं की यू आर गोइंग टू स्पीक अबाउट युअर फेवरेट बुक. माय मोटो वॉज की त्यांनी बुक वाचलं पाहिजे, त्या निमित्ताने कुठलं तरी अपार्ट फ्रॉम दर अकॅडमिक्स. त्याच्यात एक किस्सा असा झाला की एका मुलाने मला सांगितलं माय फेवरेट बुक इज माय इंग्लिश टेक्स्ट बुक. आता दॅट बॉय इज सिन्सिअर, त्यांनी तेच सांगितलं जे तो करतोय, कारण का त्यांनी कुठलं बुक वाचलंच नाहीये. सो बेसिकली मुलं वाचत नाहीत अकॅडमिक्स बुक सोडून. पण आमच्या स्कूलची एक खासियत आहे की आम्ही त्यांना रिसर्च करायला लावतो. आमच्या स्कूलमध्ये त्यांना मोडी, ब्राह्मी, प्राकृत ह्या स्क्रिप्ट सुद्धा शिकवल्या जातात. त्याच्यामुळे इंडिक स्टडीज नावाचा आमच्याकडे एक सब्जेक्ट आहे. सो आपल्या ज्या स्कूलच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहेत प्रतिमा गुप्ते, त्या स्वतः एंडोलॉजिस्ट आहेत. सो त्या मुलांना रिसर्च ओरिएंटेड काम करायला शिकवतात. आम्ही मुलांना हे सांगतो की अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स तुम्ही रिसर्च केलाच पाहिजे, तरच तुम्हाला नॉलेज मिळेल. फक्त अकॅडमिक्स म्हणजे आपण पुस्तकी किडा असं म्हणतो, पण त्या व्यतिरिक्त जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला गोष्टी कळणार नाही, बाहेरचं तुम्हाला ज्ञानच मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, पण ते इट इज व्हेरी मच लॅकिंग. कारण का अशी काही हुशार मुलांची टोळी असते जी रिसर्च करते, पण एक टोळी अशीही असते की जे सगळंच्या सगळं उतरवते आणि त्या लँग्वेजवरनच आपल्याला कळतं की हे बाबा तू कॉपी केलंय. सो वेन एव्हर वी आर चेकिंग द बुक्स आम्हाला कळतं ही लँग्वेज गुगलची आहे. सो अगेन आम्ही ते रिपीट करतो की नाही, हे मला तुझ्या शब्दात हवंय, आणि हे सगळीकडे चालतं. त्याच्यामुळे मला खूप कळकळीने सांगावं असं वाटतं की नाही, अपार्ट फ्रॉम युअर अकॅडमिक्स बुक्स तुम्ही रिसर्च केला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. वेगवेगळ्या बुक्स तुम्ही वाचल्या पाहिजेत, रेफर केल्या पाहिजेत. फक्त आम्ही म्हणतो म्हणून नाही, पण तुम्हाला काय पटतंय, तुम्हाला काय कळतंय हे तुम्ही रेफर करा वेगवेगळ्या बुक्समधनं, तरच तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. सो त्यांनी रिसर्च करणं खूप गरजेचं आहे, वाचलंच पाहिजे. पण कुठेतरी आई बापच वाचत नाहीत म्हटल्यावर ती मुलं कशी वाचतील? हो ना. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आईबाबांनाच माहिती नसतात. आईबाबाच खूप इझिली सगळं गुगल करतात, चॅट जीपीटी करतात आणि मुलांना देतात. म्हणजे मलाही हे माहिती नव्हतं. माझी मुलगी आता 10th मध्ये
समरीच्या समरी बुकची समरी तिला गुगलवर मिळते. वाय शी विल रीड द बुक? आपण सांगतोय की बुक वाच, मम्मा बुक वाचते, तू पण वाच, पण तिला जर सगळं जर बुकमध्ये असाइनमेंट मध्ये काही लिहायचंय तर ती तो वेळ घालवणारच नाहीये. ती म्हणते मम्मा मला रेडीमेड सगळं मिळतंय. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. खूप इझिली अवेलेबल आहेत गोष्टी, पण हे अगेन अँड अगेन जितकं आपण बोलू, परत परत त्यांना सांगू, तेव्हा त्यांना ती सवय होईल. एकदा सांगून ह्या गोष्टी होणारच नाहीयेत. रिपीटेडली आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील तरच होणार ते. मी ना काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये गेलेलो आणि मला तिथे 1.5 तास बोलायचं होतं. ओके. मला टॉपिक काय दिलेला, वाय यू शुड रीड आउटसाइड टेक्स्टबुक्स. आणि साधारण एक 150-200 मुलं माझ्या समोर बसलेली. आय वॉज शॉक्ड. 99% मुलं ही टेक्स्टबुकच्या बाहेर वाचतच नाहीयेत. जेम्स बॉन्ड सारखा पिक्चर हा पुस्तकावरनं आलाय हे त्यांना माहितीच नाही माहिती. कॉलिन हुवर आज इंटरनॅशनली एवढी फेमस ऑथर आहे, माहितीच नाही त्यांना. इट्स अ व्हेरी सॅड थिंग. खरंच आहे. पण कुठेतरी आपल्या माध्यमातनं हे आलं पाहिजे की वाचलं पाहिजे, पुस्तकांच्या बाहेरचं वाचलं पाहिजे. ॲज अ पर्सन हू हॅज डन हिज करिअर इन बुक्स, ॲज अ पर्सन हू इज मेकिंग द नेक्स्ट जनरेशन, कुठेतरी ते आपल्याकडनं झालं पाहिजे. आणि याच नोटवरती मला असं वाटतं की आज आपण इथे थांबूया. नक्कीच. गप्पा मारायला बसलो तर किती गप्पा होतील, पण वेळेचं बंधन दोघांनाही आहे. कुठेतरी आज इथेच थांबूया आणि नवीन पुस्तक आल्यावरती परत यायचं इथे गप्पा मारायला. नक्की नक्की 100%. थँक्यू सो मच. मला Thank you. इथे बोलवलं, आपण छान गप्पा मारल्या. मला खरंच खूप आवडलं की आपण अनेक पैलू बघितले पेरेंटिंगचे. पण म्हणजे मी नेहमी म्हणते की कुठल्याही प्रश्नाला ना एक स्पेसिफिक असं उत्तर नसतं, आणि जर उत्तर जरी असेल तर त्या उत्तराला पण अनेक पैलू असतात. सो तसंच पेरेंटिंगचा भाग आहे. पेरेंटिंग ही खूप वेगळी जर्नी आहे. त्या पेरेंटिंग जर्नीचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक नेव्हर एंडिंग आहे. आपण 2 काय आपण 5 तास जरी बसलो तरी हा विषय संपण्यासारखा नाहीये. कारण का, आणि ती काळाची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या विषयावरती ना चर्चा व्हायला पाहिजेत, चर्चासत्र व्हायला पाहिजेत, वर्कशॉप, सेमिनार्स आपल्याला जितकं घेता येतील तितकं आपण घेतलं पाहिजे. कारण का जोपर्यंत आपण बोलणार नाही लोकांना गोष्टी कळणार नाही, आणि आपण फक्त मग आपल्या दोघांमध्ये किंवा एका भिंतीत राहून नाही चालणार आहे. जर आपल्याला वाटतंय की मुलांमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, पेरेंट्सना या गोष्टी कळल्या पाहिजेत, तर वारंवार ह्या विषयाबद्दल बोलणं पण तितकंच गरजेचं आहे. सो आपण नक्की परत भेटू, नक्कीच बोलू या विषयावर पुन्हा. नक्कीच नक्कीच. तर अशी आमची मैत्रीण, जिच्या बरोबर आत्ता आपण भरपूर गप्पा मारल्या, पण आत्ता कुठेतरी थांबतोय. पण असेच वेगवेगळी पुस्तकं, त्यांचे ऑथर्स, फक्त पुस्तकं आणि ऑथर्स नाही तर पुस्तकांच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक लोक, असं आपण पुस्तकं आणि बरंच काही या माध्यमातून तुमच्यासमोर आणत असतो. आमचा मराठी मूड चॅनल तुम्हाला आवडतोय, हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.